बॅकस्टेज ब्रॉडकास्टच्या आजच्या या असोसिएट डिरेक्टर्सच्या सेशन मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम तेजस, रिद्धी, अक्षय आणि योगेश. थँक्यू. ज्यांना माहिती नसेल, मी 1-2 मिनिटात माझ्याबद्दल सांगतो. मी गेली 12 ते 13 वर्ष स्टेज लाईट डिझायनर म्हणून काम करतोय. म्हणजे प्रकाश योजनाकार म्हणता येईल, नाटक, इव्हेंट्स, फॅशन शोज, वेडिंग याच्यासाठीच. पुणे बेस्ड आहे आणि ऑल ओव्हर द वर्ल्ड ट्रॅव्हल करत असतो कामासाठी. आणि ते करत असताना खरं तर जाणवलं की अरे आपण सगळे या टेक्निकल फील्डमध्ये एवढं काय म्हणता येईल चांगल्या प्रकारे किंवा व्हॉट एव्हर खूप मन लावून काम करत असतो. आणि ते काम जनरली नॉर्मल माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठीचं कुठलं माध्यम का नाही. मला विचारायचं, अरे तू लाईट्स करतोस म्हणजे नक्की काय करतोस? किंवा सेम जसं आता आजचं सेशन आहे त्याच्याबद्दलची एक गंमत आहे, ते मी नंतर सांगेन. जो असे बेसिक प्रश्न असायचे की अरे का, हे कोण आहेत, हे काय करतात, यांचा काय इंडस्ट्रीशी संबंध आहे, असे प्रश्न असायचे. सो मला वाटलं की ओके आपण काहीतरी असं सुरू करावं. पण मला निवेदन करायची वगैरे काही सवय नाही, त्यामुळे योगेश मागच्या सीझन पासून पूर्ण वेळ सगळ्या सेशन्सच्या साठी माझ्या मदतीला आहे. वृषाली आहे, सचिन आहे, धवल आहे, प्रतीक आहे, सिद्ध्या चांदेकर आहे. ह्या सगळ्यांनी खूप हेल्प केली, त्यामुळे पहिला सीझन हिट झाला आणि त्यांच्याच बरोबर मी हा सेकंड सीझन घेऊन आलो. सो ऑलमोस्ट आता बऱ्यापैकी लोक आलेली आहेत, तर मला वाटतं की आपण आपल्या सेशनला सुरुवात करावी. सो तुम्ही सगळे रेडी आहात? येस येस. क्या बात. येस. आणि जर आता इंस्टाग्राम वरती इतके काही एपिसोड लाईव्ह केले, सो इंस्टाग्रामने आम्हाला खूप छानच प्रतिसाद दिला आणि नेटवर्कचा सगळ्यांकडे इतका प्रॉब्लेम क्रिएट केला की सो आम्ही बॅक टू बेसिक्स असं ठरवलं आणि फेसबुक वरती आजचं लाईव्ह करतोय. सो हे चालू असताना सुद्धा जर आपल्या कोणाला काही नेटवर्कचा प्रॉब्लेम आला तरी काही इश्यू नाही, आपण तिकडनं परत रिजॉईन करून जे काही आहे ते नॉर्मल सुरू ठेवूया. सो कारण की सध्या कनेक्टिव्हिटी इश्यू बद्दल काही बोलायला नको. ओके. सो नमस्कार. बॅकस्टेज ब्रॉडकास्टच्या असोसिएट डिरेक्टर्स ह्या सेशन मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या बरोबर आपल्याशी गप्पा मारायला आलेत माझे मित्र, ज्यांनी इंडस्ट्रीमध्ये आलेल्या खूप मोठमोठ्या प्रोजेक्ट्स मध्ये ऍज अन असोसिएट आणि असिस्टंट म्हणून काम केलेलं आहे. ते त्या प्रोजेक्टचा खूप महत्वाचा आणि मोठा हिस्सा होते. सो वेलकम तेजस, रिद्धी, अक्षय आणि योगेश. सो ह्या सेशनला सुरू करायच्या वेळेला मला पहिला प्रश्न विचारायचा आहे. मी प्रश्न खूप रॅन्डमली विचारीन, रॅन्डम ऑर्डर मध्ये. प्लीज त्याच्यावरती तुम्ही इनपुट्स देत राहा आणि आपण गप्पांच्या ह्याच्यात नॉर्मल लोकांचे पण काय प्रश्न असतील तर ते घेऊयात आणि मला पडलेले पण काय प्रश्न आहेत त्याच्याबद्दल पण चर्चा करूयात. सो योगेश, मागच्या रविवारीच डिरेक्टर्स ह्या टॉपिकच्या अंडर मी सेशन केलं, ज्याने माझ्या सीझनचं ओपनिंग झालं. तर जेव्हा मी असोसिएट डिरेक्टर्स याबद्दलचं पब्लिसिटी आउट केली तेव्हा खूप लोकांनी मला विचारलं, अरे मागच्या वीक मध्येच डिरेक्टर्सचं सेशन झालं होतं, तर परत काय करतोयस? तर मी म्हटलं अरे तसं नाहीये. ते डिरेक्टर्स हे एक वेगळे आहेत, असोसिएट डिरेक्टर्स किंवा असिस्टंट डिरेक्टर्स हे वेगळे आहेत. तर मला पहिल्यांदा तुझ्याकडनं हे समजून घ्यायला आणि लोकांना सांगायला आवडेल की डिरेक्शन, एखाद्या प्रोजेक्टच्या डिरेक्शन टीम मध्ये नक्की कोण कोण असतं आणि कुठल्या कुठल्या प्रकारची हायरार्की असते. योगेश. ओके. सो डिरेक्टर हा कॅप्टन ऑफ द शिप असतो, त्याच्या अंडर सगळं आम्ही काम करत असतो. पण असोसिएट डिरेक्टर हा डिरेक्टरसाठी एक फेवरेबल ऍटमॉस्फिअर त्या सगळ्याचा करत असतो. म्हणजे डिरेक्शन टीम मध्ये असोसिएट असतो, चीफ असतो, त्यानंतर फर्स्ट असतो, त्यानंतर आर्ट एडी एक असतो जो आर्ट डिपार्टमेंटची सगळी कामं कोऑर्डिनेट करत असतो, एक कॉस्ट्युम एडी असतो, एक क्लॅपर असतो. हे मराठीमध्ये शक्यतो एवढे डिपार्टमेंट होते. एक डीए असतो, डिरेक्टर एडी असतो. असे सगळ्या वेगवेगळे डिपार्टमेंट काम करत असतात. सो असोसिएट डिरेक्टर जो आहे तो हे जे बाकी सगळे टीम जी काम करते डिरेक्शन टीम मध्ये, त्यांच्याकडनं त्यांचं काम चोख होईल, ऍक्टर्स कडनं रिहर्सल झाली आहे, कंटिन्युटी सगळी मेंटेन झाली आहे, अशा सगळ्या गोष्टी असतात बारीक बारीक. डिरेक्टरवर येणारं संकट जे आहे, कुठलंही टेक्निकल संकट असू दे, कुठलंही संकट असू दे, ते पहिल्यांदा झेलायला तयार असलेला असोसिएट डिरेक्टर. अगदीच आपल्या हाताबाहेरचं असेल तर ते मग डिरेक्टरकडे जाऊन द्यायचं. पण असोसिएट डिरेक्टर हा डिरेक्टरला मदत करणारा, त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी जुळवून आणण्याचा प्रयत्न करणारा, त्याच्या मार्गदर्शनाखालीच ऑफकोर्स हा माणूस म्हणजे असोसिएट डिरेक्टर. बरोबर ना पोरांनो? म्हणजे मला अजून असं सांगायचं वाटतं की डिरेक्शन टीम म्हणजे डिरेक्टरची जी विजन असते ती शेअर करणारी टीम असते.
त्या टीमकडे सगळ्यात जास्त आपण काय फिल्म बनवणार, कुठल्या जॉनर कशा पद्धतीने बनवणार आहोत, कुठल्या आपण काय काय रिसोर्सेस वापरून करणार आहोत, आपल्याकडे काय कन्स्ट्रेंट्स आहेत, आपण काय काय गोष्टी काय पद्धती, म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग करणारी एक टीम असते आणि जी डिरेक्टरला जे विजन हवंय ते पूर्ण त्यासाठी सपोर्ट करून आहे त्या माहितीमध्ये ती जास्तीत जास्त त्या विजनला न्याय देण्यासाठी काम करणारी टीम असते. मग ह्याच्या अंडर अनेक डिपार्टमेंट्स असतात, जसं प्रोडक्शन, कॅमेरा, आर्ट, कॉस्ट्युम, कास्टिंग आणि असं. मग प्रत्येकाला त्या नेमून दिलेली काही लोक असतात आणि ती लोक ते डिपार्टमेंटची जबाबदारी घेऊन ती पूर्ण काम चोख करतात की नाही, किंवा ज्या विजन आपण शेअर करतोय ती त्या दृष्टीने ते केलं जातंय की नाही हे बघण्यासाठी असोसिएट डिरेक्टर असतं. आणि काही सजेशन्स हवी असतील ते प्रत्येक डिरेक्टर, प्रोडक्शन हाऊस, प्रोड्युसर वरती डिपेंड असतं की तुम्ही किती त्याला सजेस्ट करून काय काय आपण ती गोष्ट जास्तीत जास्त चांगली आपण स्क्रिप्ट पासनं व्हिज्युअल मध्ये ट्रान्सलेट करू शकतो. हे करणारी टीम म्हणजे डिरेक्शन टीम असते असं मी समजते. मला काय वाटतं की योगा जसं म्हणला तसं ना की योगाने जी हायरार्की सांगितली, इतकी लोक असतात, पण मराठीमध्ये प्रत्येक सिनेमाला इतकी लोक घेणं हे शक्य नसतं बरेचदा. बरेच प्रोजेक्टच्या वेगवेगळ्या गोष्टी असतात. तर त्या ह्याच्यामध्ये बरेचदा असं होतं की असोसिएट जो असतो तर त्याला असोसिएट आणि चीफ या दोघांची कामं करायला लागतात. जसं की असोसिएट आपण क्रिएटिव्हली आपण म्हणतो की जो इन्व्हॉल्ड होतो पहिल्यापासून ऍक्च्युअली स्क्रिप्ट प्रोसेस पासून ते फायनल प्रिंट पर्यंत, आणि चीफ जो असतो जो फ्लोअर हँडल करतो, की जो सेटवरच्या सगळ्या गोष्टी रन करणे आणि या करतो. बरेचदा आपल्याला दोन्ही पार्ट हे हँडल करायला लागतात सेटवरती, की तुला सेटही रन करायला लागतो आणि तुला क्रिएटिव्हली. सो मला असं वाटतं की मराठी सिनेमामध्ये किंवा चित्रपटामध्ये असं खूप कमी वेळेला आपल्याला होतं की अशी मुभा मिळाली जाते की प्रत्येक डिपार्टमेंटसाठी एक वेगवेगळा असिस्टंट आहे. स्क्रिप्ट सुपरवायझर आहे, कंटिन्युटी सुपरवायझर आहे, एक डीए आहे, आर्ट, कॉस्ट्युम्स, असं जसं योगेश म्हणला तसं. बरेचदा असं होतं की आपली लिमिटेड टीम असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला फ्लोअर पण मॅनेज करायचा असतो, क्रिएटिव्ह पण बघायचं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की असोसिएट जेव्हा आपण म्हणतो मराठी सिनेमासाठी, तर तेव्हा तो जितका डिरेक्टरचा माणूस असतो तितकाच तो प्रोडक्शनचा पण माणूस असला पाहिजे असं मला वाटतं. की प्रोड्युसरच्या काही गोष्टी असतात की जे आपण फायनान्शियल म्हणतो, की जसं की बरेचदा डिरेक्टरला वाटत असतं की अरे नाही हे 35 दिवसात होईल, पण काही गोष्टींमुळे 30 दिवस असतात, 32 दिवस असतात. सो ह्या गोष्टी सगळ्या टॅकल करून की, आणि बरेच अशात मुद्दे हळूहळू आपण जसं पुढे जाऊ तसं ती येतील. पण मला असं वाटतं की दोन्ही बाजू सांभाळणं हे मराठी सिनेमामध्ये पर्टिक्युलरली फार महत्वाचं आहे असोसिएट डिरेक्टरला. हिंदी सिनेमाची गोष्ट वेगळी आहे, असोसिएट डिरेक्टर फक्त क्रिएटिव्हली इनपुट्स देतो बरेचदा, आणि चीफ जो असतो तो खूप फ्लोअर आणि तो बेसिकली प्रोडक्शनचा माणूस असतो बरेचदा. की दिवसाचं गणित वेळेत संपलं पाहिजे, दिवसाला 3 सीन लिहिलं तर 3 सीन संपले. सो ह्या गोष्टीत असं मला वाटतं. सो बेसिकली योगेशनी सांगितलेली हायरार्की खूप आयडियल आहे आणि करेक्ट ती पण आयडियल आहे. त्याच्यामुळे मराठीमध्ये त्याच्या निम्मेच लोक साधारणतः काम करतात. खरंय. त्याच्यामुळे अक्षय वडला ते बरोबर आहे की खूप जबाबदारी असते ती मे बी डबल होऊ शकते काही वेळा. खूप जास्त गोष्टी म्हणजे लिमिटेड क्रू घेऊन जायचं असेल तर मग बऱ्याच गोष्टी म्हणजे त्या झोन मध्ये एक्झिक्युशन आणि कोऑर्डिनेशन आणि प्लस क्रिएटिव्ह कॉल घेताना प्रोजेक्ट वाईज क्रिएटिव्ह कॉल, म्हणजे नॉट ओनली द स्क्रिप्ट पण सगळ्याच डिपार्टमेंट वाईज सगळ्याच ओव्हरऑल काय प्लॅनिंग आहे किंवा काय आहे त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह जे काय कॉल्स असतात ते डिरेक्टरवर घेण्याकरता म्हणून जो एक मेन माणूस असतो तो मला असं वाटतं की तो ते हे करतो. म्हणजे असोसिएट डिरेक्टर म्हणा किंवा चीफ म्हणा, मराठीमध्ये जे काय आपण जी काय हायरार्की नेक्स्ट टू द डिरेक्टर, डिरेक्शन टीम मधला तो माणूस असं मला वाटतं. ओके, नेक्स्ट टू द डिरेक्टर किंवा तुम्ही सगळे म्हणताय बरीच कामं सांगितली की डिरेक्टर पर्यंत संकट पोहोचू न देता ते अडवून ज्या पद्धतीने सगळं मॅनेज करता येईल त्यासाठीच्या बऱ्याच कामांबद्दल तुम्ही सांगितलं. सो मला असं वाटतं की आता जसं तुम्ही थोडस त्याची काय एक सोप्या शब्दामध्ये व्याख्या सांगितली, तसं मला असं वाटतंय की ओके, ऑन पेपर असोसिएट डिरेक्टरचं किंवा चीफ किंवा काय ह्याचं एक्झॅक्टली काय काम असतं एखाद्या फिल्म मध्ये, काय काय करून घ्यायचं असतं ते पॉइंट टू पॉइंट सांगू शकाल का, की लोकांना कळेल. हवं तर एखाद्या चित्रपटाचं उदाहरण द्या
आणि त्याच्यात तुम्ही पॉइंट टू पॉइंट की ओके ह्या चित्रपटात ना मी हे 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 ह्या 4 गोष्टी बघत, म्हणजे अजून त्यांना ते छान डीप कळू शकेल. सो कोण पहिल्यांदी? रिद्धी, तुझ्यापासून सुरू करायचं? ठीक आहे. ही टर्म थोडीशी मराठीसाठी ना प्रत्येक प्रोडक्शन हाऊस आणि डिरेक्टर प्रमाणे बदलत असते. कारण अशी त्याची तुम्हाला मांडणी नाही करता येणार. कारण डिरेक्टरच्या आणि त्या प्रोड्युसरच्या काही डिमांड्स आहेत, काही रिक्वायरमेंट्स आहेत, त्याप्रमाणे ते बदलतात. आता साधारण जेव्हा मी मीटिंगला जाते तेव्हा मी विचारते की तुम्ही माझ्याकडनं काय काय काम अपेक्षित आहे. प्रत्येक डिरेक्टरला मी क्रिएटिव्हली इन्व्हॉल्ड असायलाच पाहिजे असं नसतं, किंवा त्यांचं म्हणणं असतं की तुम्हाला सजेस्ट कर, जर का मला गरज असेल तर मी ते घेऊ शकेन. पण एक्झिक्युशन आणि जे काही आपण काम, एक जनरल प्रोसेस असते. एक फिल्म चालू करायची म्हणजे काय करायचं, म्हणजे पेपर वर्क करायचं म्हणजे काय असतं, किंवा ती फिल्म समजून, आता आनंदी गोपाळसाठी आम्हाला खूप जास्त रिसर्च करावायचा होता. एक पद्धत ठरवली जाते की ही फिल्म आपण कशी एक्झिक्यूट करणार आहोत, ही फिल्म आपल्याला काय पद्धतीने ती एक आखणी केली जाते. त्याच्यात असोसिएट डिरेक्टर सगळ्यात मला वाटतं की इन्व्हॉल्ड असतो. प्रोड्युसर, डिरेक्टर आणि तो मिळून पहिले एक आखणी केली जाते की ह्या फिल्मचं आपण एक प्लॅन ऑफ ऍक्शन बनवला जातो की ही फिल्म आपण आज चालू करतोय काम, आपल्याला 2 महिन्यांनी फ्लोअरवरती जायचंय, या 2 महिन्यात आपल्याला काय काय कामं करायची आहेत, तर आपण फ्लोअरवरती ते शूटिंगला जाऊ शकतो. शूटिंगला गेल्यानंतर आपण काय पद्धतीने शूट करणार आहोत, एकाच शेड्यूल मध्ये करणार आहोत, 3 शेड्यूल मध्ये करणार आहोत, एक वर्षभरात 3 सीझन मध्ये शूट करणार आहोत, आणि ते झाल्यानंतर पोस्ट प्रोडक्शन आपण कशा पद्धतीने करणार आहोत. तर हे खूप लार्जर एक प्लॅन असतो आणि एक मॅक्रो मॅनेजमेंटचा एक प्लॅन असतो. ही सगळी मॅनेजमेंट एक आखली जाते आणि आखलेली मॅनेजमेंटला कमिट राहून आपण त्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट करत राहणं, हे मला वाटतं की सगळ्यात लार्जली म्हणण्यासारखं आहे. आणि मग ह्याच्या अंडर प्रत्येक फिल्म प्रमाणे ते काम बदलत असतं. की पहिले मला आता मी उदाहरण सध्या आनंदी गोपाळचं घेते की आनंदी गोपाळला आम्हाला सगळ्यात पहिले 1875 हा काळ जर का अचीव्ह करायचा असेल तर आम्ही त्यासाठी काय काय रिसर्च लागणार आहे, काय कॅरेक्टर्स होती, कशी दिसत होती, प्रॉप्स, आर्ट, ह्या सगळ्यासाठीच हे मॅक्रो मॅनेजमेंट मधलं जातं की प्री प्रोडक्शन मध्ये आम्ही काय काय केलं. ही सगळी मांडणी करून टीम गोळा करली जाते. एचओडीज सिलेक्ट केले जातात. एचओडीज म्हणजे हेड ऑफ डिपार्टमेंट, म्हणजे कॅमेरामन आपला कोण असेल, कॉस्ट्युम डिझायनर कोण असेल, प्रोडक्शन डिझायनर कोण असेल, या सगळ्यांना भेटून त्यांना ऑनबोर्ड घेतलं जातं. त्यांना हा सगळा प्लॅन समजावून सांगितला जातो आणि त्याप्रमाणे त्यांची टीम मग ऑनबोर्ड येते. त्या टीमच्या एक चीफ, त्यांच्यातला एक मेन रिप्रेझेंटेटिव्ह असतो, त्यालाही समजावून सांगितलं जातं आणि असे एक खूप मोठा ग्रुप मिळून हे फिल्म तयार करायला उभं राहतो. तर त्या सगळ्यांना घेऊन त्या सगळ्यांचा एक कोणतरी एक मोर्चा असावा लागतो की हे सगळं सांगितलं. कारण प्रत्येक स्टेपवरती डिरेक्टर इन्व्हॉल्व होऊ शकेलच असं नाही. त्यांनी, माझ्याकडे माहिती आहे ना, मला पूर्ण ब्रीफ दिलं गेलेलं आहे. मला दिलेल्या ब्रीफ प्रमाणे मी ह्या टीम कडनं काम करून घेणं. कोणी जर का पुढे मागे होत असेल तर याची माहिती डिरेक्टरला देणं आणि कितपत आपण ते पुढे मागे नेऊ शकतो. अर्थात डिरेक्टर आणि प्रोड्युसर हे एकत्रच ह्या गोष्टीत इन्व्हॉल्ड असतात. त्यांना सतत सांगत राहणं आणि त्याप्रमाणे ते थोडं थोडं स्टॅबिलाइज करत जाणं, हे मला वाटतं की ही जनरल प्रोसेस होती. याच्या डिटेलिंग मध्ये मग आपला 1 तास याच्यात खूप पण आहे. छान पद्धतीने रिद्धी सांगतेस की, कारण की लोकांना पण म्हणजे मला असं जेन्युअनली वाटतं की लोकांना पण ह्याच्याबद्दलचे बारकावे काही प्रमाणात का होईना समजले पाहिजे की एखाद्या प्रोजेक्टची किंवा चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी कुठपासून, जसं तू म्हणलीस की मायक्रो मॅनेजमेंट पासून काय काय करावं लागतं आणि काय काय गोष्टी असतात. सो हे खूप छान सांगतेस. याच्यात कोण पुढे ऍड ऑन करेल? योगेश, तू काही बोलशील पुढे? असोसिएट डिरेक्टर ही टर्म आयडियली मी जेव्हा थोडंसं हिंदी करत होतो आणि मी असिस्टंट होतो तेव्हा बघितलं, जेव्हा आमचा असोसिएट हा फक्त मॉनिटरवरती बसायचा आणि ऍक्टरशी कॉर्डिनेट करायचा. रिद्धी म्हणले त्याप्रमाणे मराठीमध्ये हे सगळं अवघड आहे. मराठीमध्ये तुम्हाला रिडिंग पण घ्यायचे असतात आणि सगळी डिपार्टमेंट, एकूण एक डिपार्टमेंट, म्हणजे राईट फ्रॉम प्रोडक्शन टू कॉस्ट्युम, मेकअप, सगळे ऍक्टरचे स्टाफ त्यांचं काम पटापट करतात का, या सगळ्या गोष्टींना तुम्हाला असोसिएट म्हणून लक्षात ठेवायचं असतं. डिरेक्टरसाठी गोष्ट तिथं उपलब्ध करून द्यायची. पण डिरेक्शन टीम मध्ये असोसिएट म्हणाला तर तो मेनली डिरेक्टर बरोबर, डिरेक्टरला सोडत नाही, तो डिरेक्टर बरोबर जे काही क्रिएटिव्ह कॉल घ्यायचे, जे काही क्रिएटिव्ह डिसिजन घ्यायचे त्यामध्येच मेनली इन्व्हॉल्व असतो. पण मराठीमध्ये सुदैवानी म्हणेन मी की सगळं काम करायला मिळतं. तुम्ही माणूस म्हणून त्यामध्ये खूप चांगले गुरु होता.
कारण डिरेक्टर हा फक्त डिरेक्टरला ना तिथे गेल्यावरती सेटवरती गेल्यावर त्याला फक्त सेटवरती मला हा सीन कसा करायचा आणि काय करायचा हेच डोक्यात असायला पाहिजे असेल तर असोसिएट ह्या माणसानी त्याच्यासाठी जंग पछाडून सगळ्या गोष्टी त्याला अवेलेबल करून दिल्या पाहिजेत आणि काही करून मग ते काय कधी फिटिंगचे प्रॉब्लेम असतात, कधी मेकअपचे, कधी कंटिन्युटीचे, कधी कॉस्ट्युमचे झोल असतात, कधी आर्टिस्ट वेळेवर रेडी नसतो, कधी सीन पार्ट नसतो, कोणतरी नवीन आर्टिस्ट आलेला असतो त्याच्याकडनं सीन 10 वेळा वाचून घ्यायचा असतो. अशा अनेक गोष्टी असतात ज्या मला वाटतं 2 बंदुका घेऊन काही वेळा आणि काही वेळा 2 बदामाचे काय बदाम घेऊन कोणाला वाटून आणि कोणाला मारून हे काम करून घेणारा माणूस म्हणजे असोसिएट. काही वेळेला बरेचदा असं पण होतं की आता 2 तासांनी सीन शूट करायचा आहे एक लोकेशन आहे आणि ते लोकेशनही अचानक आपल्याकडे नसतं. असेही अनुभव आहेत पाठीशी की आज सकाळी 9 वाजताचा सीन आहे, 7ची आहे, 9 वाजता सीन चालू करायचा, तयारी करायची. जेव्हा सकाळी 7 वाजता जातो तेव्हा लोकल प्रोडक्शन वाला म्हणतो की हे जेव्हा लोकेशन आपण बघितलं होतं त्याच्यानंतर ते आज आता अवेलेबलच नाहीये. सो असे पण प्रॉब्लेम्स खूप आहेत की त्यावेळेला लास्ट मोमेंटला तुम्हाला वेगळं लोकेशन शोधून ते आपल्या सीनला जातंय का नाही हे सगळं बघून ते करायला लागतं. बरेचदा असं होतं की उद्या सीन शूट करायचा एखादा ऍक्टर आदल्या दिवशी रात्री सांगतो की मी नाही येऊ शकत, मी नाहीच येणार. सो तुम्हाला लास्ट मोमेंटला ऍक्टर पण एक वेगळा कोणीतरी कास्ट करायचा असतो. प्रॉब्लेम्स खूप असतात. तर ते रिद्धी जे म्हणाली ते करेक्ट आहे की प्रत्येक प्रोजेक्ट नुसार त्याची पद्धत, त्याचा कामाचा फ्लो आणि प्रॉब्लेम्स हे बदलत जातात. आणि मला अजून एक असं वाटतं की रमेश परदेशी सर लाईव्ह येतात आणि त्यांचा एक खूप सतत प्रश्न आहे की तुम्ही फक्त मराठी विषयीच का बोलताय. तर रमेश परदेशी सरांना सांगायचं की आपण सगळेच मराठी आहोत, सगळ्यांनी मराठी सिनेमे खूप केलेले आहेत. हिंदी क्वचित म्हणजे योगेशनी आय गेस केला असेल, रिद्धी तू पण केलास, मला माहित नाही. मी एक हिंदी सिनेमा केलाय, पण आम्ही सगळ्यांनी मराठी सिनेमामध्ये खूप काम केलंय आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही परत अजूनही पुढे मराठीतच काम, मराठी सिनेमासाठीच काम करू जास्त. सो हे जे बोललं जातंय ते म्हणून फक्त मराठी चित्रपट, मराठी असं बोललं जातंय. तर त्यामुळे काही, आणि मला वाटतं की रमेश परदेशी सरांना जरा अभिमानच वाटेल आम्ही मराठी बोललो. हो. अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, मी 1000ची नोट नावाची फिल्म आहे ना त्याचं शूट करत होतं. श्रीहरी साठे म्हणून अमेरिकेमधला, म्हणजे इंडियन आहे पण अमेरिकेमध्ये स्थायिक झालेला आहे, तो स्वतः प्रोड्युसर होता आणि तो फर्स्ट टाइम डिरेक्ट करत होता. सो मला हे आपण जे हायरार्की म्हणतोय ना, तर मला त्याच्याकडनं तेव्हा बोलताना तो म्हणला की अरे बाहेरच्या देशांमध्ये चीफ एडी हा जो असतो ना, जो सेट रन करतो, तो त्याचं कामच ते असतं. तर तो बेसिकली तो प्रोडक्शन कडनं आलेला माणूस असतो जो डिरेक्शन टीम मध्ये असतो आणि तो सेट रन करतो. म्हणजे हा एक वेगळाच फंड होता माझ्याकरता तेव्हा की अरे हे असं असतं का. कारण मग आपल्या इकडे मी जे म्हणलं की ओव्हरऑल बजेट आणि या सगळ्या झोन मध्ये आपण गेलो तर जशी हायरार्की मगाशी योगेशने सांगितली त्याच्या निम्मीच लोक असतात. सो ते असोसिएट आणि चीफ याच्यामध्ये फरक आहे बऱ्यापैकी, पण ती दोन्ही कामं एकाच माणसाला करावी लागू शकतात. काही प्रोजेक्ट्सला ती लिबर्टी असते की बाबा नाही मी असोसिएट आहे, जसं योगा म्हणलं की मी मॉनिटरवरती बसून मी फक्त ऑर्डर देणार आणि ऍक्टर्स लोकांबरोबर मी त्यांच्या ऍक्टिंग आणि याच्याबद्दल मी काय त्यांना जे काय सांगायचं तेवढं सांगेल. मग तिथं चीफ एडी वेगळा असतो, तो सेट रन करतो. आणि मग त्याच्याबरोबर 2 मेन डिपार्टमेंट आहेत, ते म्हणजे कॉस्ट्युम आणि आर्ट, जी सगळ्या फिल्म्स मध्ये महत्वाची डिपार्टमेंट असतात की ज्याला आपल्याला वेगळी लोक डेडिकेटेडली द्यावी लागतात डिरेक्शन टीम मधली, की ती लोक तेवढंच हँडल करतात. कॉस्ट्युम कंटिन्युटी हा जो प्रकार आहे की बाबा आपण काही सलग सीन शूट नाही करत, म्हणजे शूटिंगच्या प्रोसेसमध्ये, त्याच्यामुळे मग ते चेंजेस किती आहेत आणि कधी कुठला चेंज परत रिपीट आहे या झोन मध्ये. सो मग ते सगळं कोऑर्डिनेशन जे आहे ते मधला दुवा जे म्हणतो आपण, ते असोसिएट किंवा चीफ याच्यामधले जे लोक आहेत ती डिरेक्टर आणि ह्या डिपार्टमेंट मधल्या लोकांबरोबर हे सगळं कोऑर्डिनेट करतात. तर ती ओव्हरऑल ती मजा असते. तुम्हाला कम्युनिकेशन आणि तुमचं टेम्पर बेसिकली ते खूप सटल लेवलवरती ठेवावं लागतं, कारण त्याच्यामुळे पण खूप वेगळ्या गोष्टी घडत होते. कुठल्या तरी एखादा व्यक्ती सेटवरती शूट चालू असताना काहीतरी चिडचिड होते आणि मग तो अख्खा हे पसरतो. मग तेव्हा पण ते सगळं काम डाऊन करणं आणि ते शांतपणे ते व्यवस्थित पुढे चालू ठेवणं, ते एक खूप मेजर गोष्ट आहे. कारण तू विचार कर, 70 ते 80 लोक सेटवरती वेगवेगळ्या विचारांची, वेगळ्या ह्याच्यामधनं आलेली आणि ते काम करतात प्रोफेशनली, पण कुठेतरी काहीतरी होऊ शकतं. सो ती पण रिस्पॉन्सिबिलिटी ती महत्वाची आहे आणि खूप मेन आहे.
तर ती पण रिस्पॉन्सिबिलिटी असते असोसिएटकडे, आणि आपण आता ते असोसिएट चीफ असं या झोन मध्ये बोलूया, पण ती पण एक रिस्पॉन्सिबिलिटी असते की ते सगळं मॅनेज करणं. ओके, क्या बात आहे, बापरे. म्हणजे थोडक्यात तुमच्या सगळ्यांकडनं कळतंय की जसं डिरेक्टर काय म्हणतो शिपचा कॅप्टन असतो आणि त्याच्या बरोबर मागे उभा राहणारा आणि सगळ्या गोष्टींना त्याच्या तालावरती सेनापती असतो, सेनापती म्हणजे एक राजा सेनापती, असतो, yes. एक सेनापती असतो ना, तो क्या जो बात आहे, पुढे क्या जाऊन लढत आणि सांगायचं युद्धाने कुठे काय पोहोचून कुठे जास्त गरज आहे. म्हणजे वा. ऍक्च्युली एकाच वेळी डिटरमाइंड, फोकस्ड आणि आलिया भोगासी असावे सादर, ह्या 3 गोष्टी मनात ठेवून जो तरी विश्वास असतो की आपल्याला हे करायचंय, हे होणार आहे, कसं ते करायचंय. म्हणजे मला वाटतं की प्रेझेन्स ऑफ माइंड खूप जास्त ऍक्टिव्ह ठेवावा लागतो काम करत असताना, पहिल्यापासून ती सेन्सर कॉपी येईपर्यंत. तर खूप बाकी म्हणजे खूप वर्सटाईल पोस्ट आहे असं मला वाटतं खूप. येस, हा अगदीच तसंच म्हणजे अगदीच खूप. जसं रिद्धी म्हणते तसं ना की वर्सटाईल पोस्ट असते, असोसिएट डिरेक्टरला ना रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्या गोष्टींची घ्यायला लागते सेटवरती. म्हणजे बाकीचे असिस्टंट जे असतात ते पर्टिक्युलर एका डिपार्टमेंटसाठी असतात. एक कॉस्ट्युम म्हणजे कॉस्ट्युम्सच बघत असतो, एक आर्ट अच्छा. बघत असतो. पण वेळ पडली तर असोसिएट डिरेक्टरला क्यूई द्यायला लागतात, प्रॉपर्टीचंही बघायला लागतं, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला लागते बेसिकली. असं एकंदरीत स्ट्रक्चर असतं. ओके, सो तुम्ही ज्या एवढ्या सगळ्या गोष्टींबद्दल सांगताय, तर मला एक असं विचारायचंय की मग एखादी फिल्म तयार होताना त्याचा जो काही आपण म्हणतो ना आधी गृहपाठ अभ्यास केला जातो, तशी ती फिल्म पेपरवरती तयार करता का तुम्ही, का काय करता की जेणेकरून ह्या गोष्टी सोप्या होतील. तर ती फिल्म पेपरवरती तयार करणं, असं मी योग्याकडनं बऱ्याच वेळेला ऐकलेलं आहे की फिल्म आमची पेपरवर आता तयार झाली, आता आम्ही ऑन फ्लोअर जाणार. सो मला ते ऐकायला नक्की आवडेल की पेपरवरती फिल्म तयार असणं किती महत्वाचं आहे आणि त्याचं एक्झॅक्टली काय काम असतं. योगेश, तू सुरू कर. अरे बापरे. तो काय डिरेक्टरच्या डोक्यातली एक स्टोरी जेव्हा सुरू असते, जेव्हा त्याचा स्क्रीन प्ले वगैरे हा सगळा प्रोसेस सुरू असतो, मॅक्झिमम वेळा असं होतं की मी त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह होतो आणि तिकडनं फिल्म मध्ये इन होतो. बऱ्याचशा फिल्मला डायलॉग कॉपी आल्यानंतर इन व्हायला मिळतं. अनेक वेळा असं होतं की काही वेळा स्क्रीन प्ले वरनं डायलॉग लिहायला पण मिळतात. तर ही सगळी प्रोसेस होत असते. पण यानंतर एक शूटिंगचं योग्य प्लॅनिंग होणं, कारण मी मगाशी आपल्या सगळ्याच मित्रांनी सांगितलं की मराठी सिनेमाला आपण प्रोड्युसरला म्हणलं की मला 35 दिवस पाहिजे, तर प्रोड्युसर म्हणतो नाही रे 21 दिवसच येतात आपल्याकडे शूटिंगला. तर सुरुवात इकडनं असते. तर योग्य प्रकारे प्लॅनिंग केलं पाहिजे. आपल्या बजेटचे कन्सेंट बघून त्याच्याप्रमाणे आपल्या सिनेमाचं म्हणतो ब्रेकडाऊन म्हणतो आम्ही त्याला, ज्यामध्ये लोकेशन वाईज असेल, आर्टिस्ट वाईज असेल. कारण काही आर्टिस्ट असे असतात की त्यांची पर डे कॉस्ट खूप हाय असते. मग तो आर्टिस्ट कमीत कमी दिवसांमध्ये कसा वापरता येईल आपल्याला, पासून ते काही प्रॉपर्टी असतात, काही रिग असतात किंवा काही इक्विपमेंट असतात, ते खूप कॉस्टली असतात. मग ते कमीत कमी दिवस कसे वापरता येतील आपल्याला, अशा सगळ्या गोष्टी करून आम्ही एक पेपर वर्क तयार करतो, ज्याला आम्ही आमचा एक मास्टर चार्ट म्हणतो, ज्यामध्ये अगदी बेसिक सांगायचं झालं तर 3 नंबर आहे, डे नाईट आहे, इंटेरियर एक्सटेरियर आहे, सीनची वनेनर किंवा डिस्क्रिप्शन आहे, लोकेशन आहे, त्यामध्ये लागणारे आर्टिस्ट आहेत, त्याला लागणारे स्पेशल व्हेकल प्रॉप काही असेल तर ते आहे, त्याला जर ऍक्शन सिक्वेन्स असेल तर त्या ठिकाणी लागणाऱ्या वेगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये ज्युनियर आर्टिस्ट त्या सीन मध्ये किती आहेत, किंवा काही वेगळा प्रॉप लागणार आहे का, म्हणजे समजा कारमध्ये शूट करतो तर कार जिग लागणार आहे, ऍक्शन मध्ये आम्ही मे बी हार्नेस लावणार आहोत, तर किंवा आर्टिस्ट साठी +1 कॉस्ट्युम लागणार आहे, किंवा आणखी एक म्हणजे या सीन साठी कुठल्या कुठल्या आर्टिस्टचे कुठले कुठले कॉस्ट्युम कोड आहेत, तोच कॉस्ट्युम त्याला गेला पाहिजे, म्हणजे कंटिन्युटी ब्रेक होणार नाही कशाची. अशा अनेक छोट्या गोष्टींमध्ये आम्ही ते डिव्हाइड करतो आणि ते आमचं पेपरवरचं काम नाही. अख्खी फिल्म पेपरवरती अशी डिव्हाइड केली जाते आणि मग आम्हाला लक्षात येतं की बाबा हा सीन शूट करायला आपल्याला बाबा 3 तास लागतील, 2 तास लागतील. त्याप्रमाणे अख्ख्या दिवसाचं प्लॅनिंग करून, जे खरं तर इनिशियली सगळ्यांचं असं होतं की आम्ही 35 दिवस 40 दिवस असं शेड्यूल करतो, आणि मग असंही होतं की अरे 28 दिवस 25 दिवसामध्ये हे बसतं. हे जर योग्य पेपर प्लॅनिंग असेल तर ह्याच्यामध्ये कुठेही गोंधळ होत नाही, कारण हा मास्टर चार्ट सगळ्यांकडे असतो. प्रोडक्शन असं म्हणू शकत नाही की आम्हाला हे मिळालं नाही, आणि कॉस्ट्युम टीम म्हणू शकत नाही की अरे हा कॉस्ट्युम होता वगैरे वगैरे, असे कुठलेही काय म्हणतात चुकाचा वाव ठेवत नाही आपण. त्यामुळे पेपरवरती हे सगळं ब्रेकडाऊन असणं, पेपरवरती योग्य प्रकारे शॉर्ट डिव्हिजन केलेलं अनेक ठिकाणी होतं, अनेक ठिकाणी आता हल्ली होत नाही, पण अनेक लोक स्टोरी बोर्डिंग वरती पण काम करतात. तर स्टोरी बोर्डिंग असेल तर त्याच्यावरचं पण काम होणं, लुक
कॉस्ट्युम हे सगळं आधी जेव्हा आपण फ्लोअरवर जाणार आहोत त्याच्या आधी फायनल होणं, त्याच्या आधी त्याचे कलर स्कीम ठरणं, आर्ट डिपार्टमेंट कलर स्कीम ठरणं, त्याचे प्रेझेंटेशन तयार असणं, कॉस्ट्युमचं प्रेझेंटेशन, आर्टचं प्रेझेंटेशन, या गोष्टी तयार असणं, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टी जर इंटॅक्ट तयार असतील तर मग फ्लोअरवरती गेल्यावरती काहीही प्रॉब्लेम होत नाही. म्हणजे छोट्या सेफ्टी पिनचा पण प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे सेटवरती. त्याची खबरदारी घ्यायची असेल तर पेपरवर्क करेक्ट झालं पाहिजे सगळं. त्याचे एवढं नीट पेपरवर्क असेल तर आपण ऐनवेळी येणाऱ्या प्रॉब्लेम साठी सज्ज असतो. नाहीतर सज्ज हेही नाही आणि तेही म्हणजे खूप अवघड होतं. कारण असं एवढं तयारी असेल तरीही काही प्रॉब्लेम्स येतात जे कधीच प्रेडिक्ट केलेले नसतात. म्हणजे बरोबर. 17 डिसेंबरला पाऊस पडतो जोरात किंवा वादळ येतं, ढग येतात. आपण उन्हाळ्यातली फिल्म दाखवतोय आणि ढग आलेत, हे आपण नाही प्रेडिक्ट करू शकत. तरी वेदर फोरकास्ट वगैरे पण आपण आता तर वापरतो आणि सगळ्या गोष्टी बघूनच करतो. पण एवढं जर का पेपरवर्क असेल तर आपण ट्रबल शूटिंग साठी तयार असतो. आणि मग ते कमी जोर का धर का धीरे से लगा टाईप मध्ये आपण तरीही बरोबर. येऊ शकतो आपलं काम. म्हणजे त्यात बाधा येत नाही. त्यामुळे माझाही पेपरवर्कवर खूप विश्वास आहे आणि मला असं वाटतं की पेपरवर्क केलं की एक पहिली तिथली शिस्त लागायला सुरुवात होते की एवढं जर का आपण डिटेल्ड गोष्टी करत असो तर त्याच पद्धतीने त्या व्हायला पाहिजेत. ही एक आपोआपच पहिला ड्राफ्ट शिस्तीचा तयार होतो आणि मग त्याप्रमाणे अख्खं युनिट त्या पद्धतीने काम करायला लागतं. काम करत नाही. आणि ते मराठीमध्ये तर तो परत तो मुद्दा आहेच की तुमचं एक तर रिजनल फिल्म असल्यामुळे लिमिटेड बजेट जे असतं. सो 3 जे आहेत, प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन. सो तुमचं प्री प्रोडक्शन जर बेस्ट असेल ना तर तुमचं शूटिंग जे आहे प्रोडक्शन ते खूप सुरळीत आणि खूप भारी होतं विदाऊट अ डाऊट. आणि त्या सगळ्या ज्या पेपरवर्क जे योगेश म्हणला किंवा रिद्धी पण म्हणली, सो त्याला बायबल ऑफ द फिल्म म्हणतात की ज्याच्यामध्ये ए टू झेड सगळ्या डिटेल्स असतात आणि ते तू अख्ख्या क्रूला ते हे केलेलं असतं की बाबा काय काय आहे. सो मग तुला शूटिंगला झिरो प्रॉब्लेम. मला कधी कधी मला असे एक्सपिरियन्स आले की 1-2 जणांनी असं विचारलं की अरे 15 दिवसांनी शूट करायचं आपल्याला, तो जॉईन होशील का, किंवा 10 दिवसांनी शूट करायचं जॉईन होशील का. तो माझ्याकरता धसका असतो. म्हणजे की अरे 10 दिवसात तू अख्ख्या 30 दिवसाचं प्लॅनिंग आणि हे करून तू कसं म्हणजे काय. आणि ते तू तिथं नाही केलंस ना पेपरवर तर मग तुला शूटिंगला सगळे प्रॉब्लेम चालू होतात. नॉट नेसेसरी कंपल्सरी यायलाच पाहिजे पण येण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि मग तेव्हा जे म्हणजे ट्रबल शूट ते करणं खूप अवघड जातं आणि मग ते सगळं पुढे डिले होत जातं. ते पेपरवर खूप महत्वाचं आहे प्री प्रोडक्शन. म्हणजे एस्पेशली त्याचा 1.5-2 महिने एक साधारण एक चांगल्या ह्याच्याकरता जर तुम्ही ते व्यवस्थित केलं ना तर पुढे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. ते खूप गरजेचं आहे. जसं योगेश म्हणला तसं ना की हे एक मास्टर चार्ट आपला झाला की त्या मास्टर चार्ट वरनं आपण डिसाईड करतो की एखाद्या सीनला किती वेळ लागणार आहे शूट करायला. तर मला असं वाटतं की हा ना खूप अनुभवाचा भाग आहे की एका सीनला, कारण एक सीन वाचून आपल्याला हा अंदाज बांधणं की या सीनला किती वेळ लागणार आहे, याच्यामध्ये हा पण विचार करणं की जर प्रॉब्लेम आला तर आपल्याला एक बफर टाइम ठेवायचा आहे दिवसाला. सो याचाही विचार करणं हा खूप अनुभवाचा भाग आहे. आणि जसा मास्टर चार्ट आहे ना त्या मास्टर चार्ट वरनं शेड्यूल बनवतो आपण. मला असं वाटतं की शेड्यूलचा आतापर्यंत कुठे उल्लेख झालेला नव्हता. शेड्यूल बनवतो जे आपण शेड्यूल दिवसाचं करतो त्याच्यानुसार आपण शूटिंग मांडतो. तर मला असं वाटतं की शेड्यूल करणं ना ही पण फार एक महत्वाची आणि मजेशीर ऍक्च्युली ती आहे. म्हणजे एकदा तुम्ही करायला लागलात की तुम्हाला त्याची मजा येत जाते. तर तेही फार महत्वाचा भाग आहे की शेड्यूल करणं आणि त्या शेड्यूल नुसार शूट करणं असं मला वाटतं. अच्छा. आतापर्यंत तुम्ही तो ऑन फ्लोअर जाण्यासाठीची सगळी काय तयारी करावी लागते आणि पेपरवर परफेक्ट असेल तर शूटिंगला अजिबात प्रॉब्लेम येत नाही याबद्दल सांगितलं. त्याच्या आधी सेटवरती काय योगेश म्हणला तसं काय हृदय, तलवार किंवा रिद्धी म्हटली तसं सेनापती बनून शूटिंगच्या फ्लोअरवरती काम करावं लागतं. तर मला तेच विचारायचंय, खूप लोक असं विचारतायत की खरं तर तुम्ही मगाशी बोललात त्या मुद्द्यावरती की असोसिएट डिरेक्टर, चीफ त्याच्यानंतर चीफ असिस्टंट डिरेक्टर किंवा असिस्टंट डिरेक्टर ह्याच्यामध्ये नॉर्मल समजेल असं काही थोडक्यात वन लाईनर मध्ये फरक सांगू शकाल का? म्हणजे लोकांना पण कळेल की एक्झॅक्टली काय कसं. बोल तेजस बोल. Associate is more of a creative person who is with the director throughout the journey. म्हणजे जो शॉर्ट डिव्हिजन पासून आपण म्हणूया की पोस्ट पण तो हँडल करतो इन ऍब्सेन्स ऑफ डिरेक्टर. आणि
चीफ असिस्टंट डायरेक्टर जो आहे ना, हा मोर ऑफ एक्झिक्युशन आणि या सगळ्या याच्यामध्ये तो जास्त इन्व्हॉल्ड असतो. म्हणजे नॉट नेसेसरी की तो क्रिएटिव्हली इन्व्हॉल्ड नसतो, पण त्याची मेन रिस्पॉन्सिबिलिटी जी असते दॅट इज अबाउट द एक्झिक्युशन. म्हणजे त्याचे काय प्लॅन आपण केलेला असतो, तो कसा एक्झिक्यूट होईल आणि तो कसा चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट होईल, तो याच्याकडे त्याचा जास्त कल असतो. सो हे मेजर डिफरन्स त्यातला आपण म्हणायला म्हणूया की या दोन याच्यामध्ये आहेत, असोसिएट डायरेक्टर आणि चीफ असिस्टंट डायरेक्टर. बरोबर. आणि असिस्टंट डिरेक्टर्स म्हणजे ह्या सगळ्यांना सपोर्ट टीम मेंबर्स असतात ते. बरोबर. त्याच्यात काही अशी हायरार्की वगैरे असायची गरज नसते, पण त्यांना असं स्पेसिफिक त्यांच्या एकेका डिपार्टमेंटची जबाबदारी असते. चीफ आणि असोसिएटला मल्टिपल जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे ते एक्झॅक्टली. चीफ आणि असोसिएट असे ते असतात. असं आहे. बाकी असं ओके, गुड. सो मला विचारायचंय, असोसिएट म्हणून काम करताना ऑन लोकेशन वरती डिरेक्टर किंवा ऍक्टर वरती हक्काने त्याला सांगणं किंवा ओरडणं किंवा हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, हे तुमच्या काय म्हणतात तुमच्या अध्यादेशीत येतं का, किंवा तसं तुम्ही करता का, किंवा चांगलं प्रोडक्ट बाहेर येण्यासाठी? मला असं वाटतं की तेच फार जास्त महत्वाचं आहे, कारण असोसिएट डिरेक्टर जरी सेटवरती असला तरी डिरेक्टर पासनं ना वेगळा उभं राहून सिनेमा बघत असतो असं मला वाटतं. डिरेक्टर खूप इन्व्हॉल्व झालेला असतो क्रिएटिव्हली, त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी आपण त्याला चूक नाही म्हणणार, पण त्या फ्लो मध्ये काही गोष्टी घडून जातात चुकून, किंवा बरेचदा असं होतं की डिरेक्टर नवीन असतो आणि ऍक्टर सिनियर असतो. तर बरेचदा असं होतं की त्याचं एक बर्डन पण बरेचदा असतं, हे मी बघितलेलं आहे ऍक्टर्सचं डिरेक्टरवरती. सो त्यांनी सांगितलेला एखादा सल्ला हा प्रेशर खाली बरेचदा घेतला जातो. तो चुकीचा आहे, बरोबर आहे, किंवा तो आपल्या गोष्टीला जाणार आहे की नाही. तर त्यामुळे मला असं वाटतं की हे जास्त महत्वाचं काम आहे सेटवरती, की ह्या गोष्टी थांबवणं, रोखणं, ऍटलिस्ट हे सांगणं की हे बरोबर नाहीये, हे आपण असं करायला पाहिजे, किंवा हे नाही करायला पाहिजे, किंवा आता आपण हे करतोय हे असं आहे. सो ह्या गोष्टी मला असं वाटतं की जास्त महत्वाच्या आहेत सेटवरती, की जसं तेजस म्हणलं तसं की या थांबवणं. ओरडणं आपण त्याला असं नाही म्हणणार, ओरडणं ओरडणं कारण तू हा. ओरडून गोष्टी घडत नाही. तुला सेटवरती ओरडला की समोरचा ओरडतो, तर त्यामुळे तुला काय ते तर त्यामुळे तुला ते सगळं प्रेमानेच, आय गेस मगाशी रिद्धीच म्हणाली होती की तुला ते सगळं गोड गोड बोलून समजून आणि असं करून घ्यायला लागतं. सो असेही अनुभव खूप आहेत. म्हणजे बरं, मी एक सिनेमा शूट करत होतो, मी नाव नाही घेणार चित्रपटाचं, पण सिनेमा शूट करत होतो आणि क्लायमॅक्स शूट करत होतो. प्री प्रोडक्शन झालेलं होतं, जसं योगेश म्हणतो की प्री प्रोडक्शन कम्प्लीट झालेलं होतं, एक डिसाईड झाला होता की हा क्लायमॅक्स शूट करायचा आहे. पण लास्ट मोमेंटला सेटवरती असं झालं की नाही, काही मतभेद झाले, 2 पार्ट्या पडल्या गेल्या, की एक ठरलेला क्लायमॅक्स आहे आणि एक वेगळा जो प्री प्रोडक्शनला होता. अचानक काही लोकांना सेटवरती असं वाटू लागेल की तो दुसरा क्लायमॅक्स जास्त चांगला आहे. सो त्या कंडिशनला तुला ह्या गोष्टींना खूप त्याला बोलून या गोष्टी सॉल्व्ह करायला लागतात. तर हे महत्वाचं काम आहे ऍक्च्युली सेटवरती, जसं तेजस म्हणतो तसं. So मला वाटतं टेक्निकल ज्या गोष्टी आहेत ना, त्या असोसिएट डिरेक्टर नक्कीच सांगू शकतो अधिकाराने. मी परत भांडण नाही म्हणणार, पण हे सांगू शकतो. क्रिएटिव्ह कॉल जे असतील ना, ते थोडं डिस्कस करूनच घ्यावे लागतात, कारण परत तेच आहे की त्याची विजने जे आपण प्रत्यक्षात आणतोय, सो तू त्याचं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये म्हणलं असं की ते डिस्कस होऊ शकतं. पण टेक्निकली मी बरेचदा सांगितलेलं की बाबा, फॉर एक्झाम्पल लुक असेल किंवा ऍक्सिस असेल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सो त्याच्यामध्ये बरेचदा डिरेक्टर तो त्याच्या ह्याच्यामध्ये असून ते ओके म्हणून जातो. पण आपण जेव्हा परत तो मॉनिटर वरती चेक करतो, तर असं वाटतं की नाही, लुक थोडा चुकलाय किंवा ऍक्सिस जम्प आहे किंवा वॉटर जे काय असेल. सो या गोष्टी त्या हक्काने सांगतो, त्या सांगायला लागतात. कारण ना तो ते तेव्हा नाही कळत, ते मोठ्या पडद्यावरती बघताना ते जर्क असे जाणवतात. त्याच्यामुळे या टेक्निकल गोष्टींचे म्हणतोय मी. बरोबर. आणि आपण टेक्निकल लोक असल्यामुळे आपल्याला ते आधीच कळतात की अरे बाबा हा जम्प आहे, पण ते सामान्य लोकांना पण कळतात, फक्त त्यांना ते एक्सप्रेस करता येत नाही. अरे काहीतरी विचित्र झालं का, एवढी रिॲक्शन येते आणि आपण सामान्य माणूस पुढे बघायला चालू करतो. सो मी म्हणतो ना की टेक्निकल गोष्टी आपण डेफिनेटली सांगू शकतो हक्कानी. क्रिएटिव्हच्या बाबतीत थोडं डिस्कस करून
मग 19-20 मग तशा किंवा ह्याच्यात घेतात. हा नाही, आपण सजेशन आपण सांगू शकतो. अर्थात निर्णय ईपी प्रोड्युसर्स आणि डिरेक्टर्स हे मिळून घेतात. पण आपल्याला जर का काही वाटत असेल, आपण जे काही विचार करत आलोय आणि ज्या काही ह्या आधी आपल्या मीटिंग्स मध्ये विचार झाले त्या पद्धतीच्या ऑफ असेल त्यापासून काही, तर आपण नक्कीच सजेस्ट करू शकतो. निर्णय शेवटी त्यांचा असतो. पण आपण सांगितलंच नाही किंवा सांगायलाच नाही पाहिजे, मग ही माझी म्हणजे आपली चूक असते, की आमची चूक आहे की आम्ही माहित असून सांगितलं नाही, तर ही चूक आहे. दाबून ठेवत नाही काही. त्यामुळे सांगायला मुभा असते आणि ते सांगितलं नक्कीच जातं. तेवढं कोलॅबरेशन आणि तेवढा विश्वास असतो बहुतेक, तोपर्यंत तो बनला असतो पूर्ण प्रोसेस मध्ये. बरोबर. आणि काय आता असतं की बोल 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 खाली बोल 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 बोल. आता तेजस जे बोललाय ना, आता त्याच्यावरती सर स्वप्नील कोर यांचा एक प्रश्न आहे की सर तेजस कुलकर्णी, तुम्ही टेक्निकल आणि क्रिएटिव्ह हे प्लीज स्पेसिफाय करून सांगा की टेक्निकल म्हणजे काय आणि क्रिएटिव्ह म्हणजे काय. योग्य तुला बोलायचंय आधीच्या याच्यावरती, मग टेक्निकल नाही, मी आधीच्या याच्यात फक्त एवढं सांगेन की या प्रोसेसमध्ये जेव्हा वर्कशॉप पासून ऍक्टरच्या वर्कशॉप पासून आपण इन्व्हॉल्व असतो आणि आपण असोसिएट म्हणून काम करत असतो, तर त्यावेळेला जे आपल्याला सॉरी, मी तुला मध्ये ब्रेक करतो. तू आता म्हणलास वर्कशॉप पासून, तर मला नक्की तू ह्या पॉइंट मध्ये बोलताना ऐकायला आवडेल की वर्कशॉप कशा पद्धतीने फिल्मसाठी केलं जातं, आणि तू त्या दोन्ही पॉइंट वरती प्लीज बोल. हा चालेल. मी आता पहिल्यांदा आधीच्या प्रश्नाचं उत्तर Yes. पूर्ण करतो की आपण या प्रोसेसमध्ये इतके इन्व्हॉल्व असतो आणि आपण डिरेक्टर बरोबर काम करत असतो, तर मला असं वाटतं की असोसिएट डिरेक्टर म्हणून आपली जबाबदारी आहे की आपल्याला जर एखादी गोष्ट खटकत असेल, एखाद्या वाक्याचा टोन खटकत असेल किंवा एखादी गोष्ट ही आणखी बेटर होण्यासाठी काही प्रयत्न करता येऊ शकतात असं आपल्याला सुचवायचं असेल, कॅमेरामनला ऑफकोर्स कॅमेरामनला जाऊन आपण डायरेक्ट सांगत नाही, आम्ही कधीच सांगत नाही, आम्ही त्या डिरेक्टर थ्रूच पोहोचवायचा प्रयत्न करतो. किंवा काही वेळा असं असतं की प्रोड्युसरला, प्रोडक्शन टीमला कन्व्हिन्स करायला लागतं की नाही आता ह्या एखाद्या गोष्टीची अमुक गोष्टीची रिक्वायरमेंट आहे, प्लीज आपण ती कसंही करून अवेलेबल करूयात, पुढच्या सीन मध्ये काहीतरी नको, बघूयात काय करायचं. तर ह्या कॉलमध्ये ना असोसिएट डिरेक्टर म्हणून स्वतःचं मत मांडणं हे फार महत्वाची गोष्ट आहे, कारण इट इज ऑलवेज फॉर द बेटरमेंट ऑफ द प्रोजेक्ट. आपण सगळेच जण ते प्रोजेक्ट चांगलं व्हावं यासाठी काम करत असतो. त्यामुळे असोसिएट डिरेक्टर आणि कोणी, मी हे सांगतो की कोणी असं नाही करत की मला ही फिल्म वाईट करायची आहे म्हणून मी ही फिल्म करतो, ही फिल्म फ्लॉपच होणार आहे म्हणून मी ही फिल्म करतो. आपण सगळेच असं म्हणतो की मला ही फिल्म छान करायची आणि म्हणून आपण सगळे काम करतो, अगदी मन लावून काम करतो. त्यामुळे ऍज अ असोसिएट डिरेक्टर ते मत दिलं पाहिजे आणि मला सगळ्यांबरोबर काम करताना त्या मताला किंमत पण चांगली मिळते. म्हणजे डिरेक्टर हे म्हणतो की हा योगेश हे करूयात, किंवा तो म्हणतो की नको नको हे नको करायला म्हणलं तर आपण थांबलं पाहिजे. ओके, कन्व्हिन्स करण्यासाठी आणखी 1-2 स्टेप पुढे गेलं पाहिजे, पण शेवटी डिरेक्टरचं स्वप्न हे समजलं पाहिजे आपल्याला. आणि पण ऍटलिस्ट आपल्याला जे वाटतं ते योग्य पद्धतीने, योग्य प्रकारे त्याच्या बेटरमेंटसाठी नक्की 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 सांगितलं पाहिजे. 10 वेळा असेल, ते इरिटेट करणार असेल कदाचित कधीतरी, तरी हे बोललं पाहिजे, कारण आपण असोसिएट म्हणून काम करतो. तर त्याची जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे. जाणीव ठेवून त्या जबाबदारीची जाणीव ठेवून त्या पद्धतीने केलं पाहिजे. हम्म. येस. आणि तेजसकडे जायच्या आधी मी तुला म्हणलं होतं Workshop. त्याच्याबद्दल थोडक्यात सांग, वर्कशॉप बद्दल. हल्ली आपल्याकडे ना मध्ये ही प्रथा जरा बंद झाली होती. मध्ये मी जेव्हा इनिशियली सुरुवात केलं काम करायला, तेव्हा बरेचसे ऍक्टर ना वर्कशॉप, अरे मी सीन वाचले, चल एकदा जाऊ द्या, असं झालं, असं व्हायचं. पण हल्ली गेल्या एक 7-8 वर्ष, 6-7 वर्षांमध्ये ना ही प्रोसेस पुन्हा छान सुरू झाली की सगळे आर्टिस्ट वर्कशॉपसाठी एकत्र जमतात आणि अनेक वेळेला अख्ख्या डिरेक्शन टीम समोर आम्ही आर्टिस्ट बरोबर रिडिंग करतो. सो दॅट जो सेटवरती जायच्या आधी अनेक गोष्टींचं जे कॉन्फ्लिक्ट असतील किंवा काही गोष्टी क्लॅरिफाय करायच्या असतील तर त्या गोष्टी त्याचा क्लिअर असतात. सो रीडिंग ऍक्टर्स बरोबर तो होणं, एक वर्कशॉप होणं, एक अख्खी प्रोसेस होणं ही असोसिएट डिरेक्टरसाठी पण इम्पॉर्टंट असते, कारण त्यालाही कळतं की डिरेक्टरच्या मनामध्ये नक्की हा सीन कसा शूट करायचा, हा सीन कसा असणार. त्यामुळे जसं नाटकाच्या आधी तालमी होतात छान, तशा सिनेमाच्या आधी तालमी होतात. म्हणजे मी एक सिनेमा केला होता खारी बिस्किट, तर ती प्रोसेस माझ्या आयुष्यातली सगळ्यात बेस्ट प्रोसेस होती, कारण मी 3 महिने त्या मुलांबरोबर आम्ही वर्कशॉप करतो. 3 महिने रोज ती मुलं आमच्याकडे येत होती. ती मुलगी जी आहे तिला लेन्स लावून ब्लाइंड केलं होतं, तर तिच्याबरोबर बेसिक अगदी की डोळे नसताना लोक ओळखायची कशी, अडथळे कसे पार करायचे पासून सगळं वर्कशॉप. आणि सेटवर गेल्यावरती कधीच असं झालं नाही की त्यांना सीन पाठ नाहीये किंवा आता सीनचा मूड काय,
वगैरे वगैरे. त्यामुळे वर्कशॉप जे आहे ते फार इम्पॉर्टंट असतं. आणि असंच आम्ही एक कॉस्ट्युम आणि आर्ट टीमचं पण एक छोटंसं वर्कशॉप नाही म्हणत, पण एक 2 दिवसांची मीटिंग करतो रिगरस, ज्यामध्ये A to Z गोष्टी सगळ्यांना सांगतो. अर्थात जेव्हा शेड्यूल मध्ये फ्लोअरवर जातो तेव्हा त्याच्या आधी कॉलशीट वगैरे हे प्रकरण असतं, त्याच्यावर आपण नंतर बोलू. पण हल्ली ही छान प्रथा आहे आणि सगळे आर्टिस्ट यासाठी फॉर आहेत की आपण चांगलं वर्कशॉप करूयात, त्यामध्ये आपलं चांगलं प्रिपरेशन होईल. So हे फार महत्वाची गोष्ट आहे. वर्कशॉपच्या रिलेटेड मला शाळाचा खूप मस्त एक्सपिरियन्स आहे. म्हणजे एक शाळाला तर म्हणजे सगळेच जण ऑडिशन थ्रू हे केले होते म्हणजे. आणि त्याच्यातलं एक ट्रिव्हिया असं आहे की जोशा जो आहे, अंशुमन जोशी, जो आम्हाला सगळ्यात शेवटी म्हणजे सगळ्यात शेवटच्या ऑडिशनला आम्हाला न्यू इंग्लिश स्कूलला होता तो तेव्हा. सो तेव्हा ऑडिशन मध्ये त्याचं सिलेक्शन झालं होतं. आणि मग सारंग साठेनी ज्या सगळ्या मुलांचे वर्कशॉप घेतले होते. सो मग ते आता ऍक्च्युली योगेश म्हणाले असं बरोबर आहे की मोठे आर्टिस्ट असून दे किंवा कोणी असून दे, ते एक वर्कशॉप होणं गरजेचं आहे प्री प्रोडक्शन मध्ये. ऍक्च्युली इट इज अ पार्ट ऑफ प्री प्रोडक्शन की बाबा एकत्र येऊन सगळे स्क्रिप्ट वाचतायत आणि प्रत्येक जण आपापलं हे वाचतोय, हे होणं गरजेचं आहे. ते आता मोठ्या आर्टिस्टच्या डेट्स आणि याच्यामुळे ते खूप कमी पॉसिबल होतं वर्कशॉप होणं, पण स्क्रिप्टिंग आणि अजूनही होतं. पण लहान मुलं असतील फिल्ममध्ये तर एस्पेशली हे खूप मी तर शाळा पुणे 52च्या पण त्यांचं जे 3-4 लहान मुलं होती त्यांचं वर्कशॉप घेतलं होतं. आणि मी आणि अक्षयने मामाच्या गावाला जाऊया जी फिल्म केली होती त्यातली जी 3-4 मुलं होती. आणि किल्ला चौथी फिल्म याच्यामध्ये परत लहान मुलं होती. सो या 4 फिल्मच्या या 4 मुलांचे वर्कशॉप घेतले गेले होते. आणि सारंगनीच घेतले होते. त्यामुळे सारंग त्याच्या बाबतीत खूप मास्टर असं मी म्हणेन की बाबा तो लहान मुलांचे नाही, अर्थात तो मोठ्या ऍक्टरचे पण तो वर्कशॉप खूप चांगल्या प्रकारे घेऊ शकतो, नो डाऊट. पण ती वेगळी मजा आहे आणि त्याच्यामध्ये एक बॉन्डिंग होतं ना. एस्पेशली आता मी 4 फिल्म्स लहान मुलांचं सांगतो की त्याचं बॉन्डिंग जे होतं ते तुम्हाला शूटिंगच्या खूप हेल्पफुल असतं. बरोबर, खूप ते आपल्याला ते इमिजिएटली आपल्याला ते कॅमेरामध्ये दिसतं की बाबा रे आधी काहीतरी यांनी एकत्र वेळ स्पेंड केल्यामुळे त्यांची केमिस्ट्री ती वेगळी आहे. सो वर्कशॉप खूप तो पण खूप महत्वाचा फॅक्टर आहे ऍक्टिंग आणि परफॉर्मन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि नवीन जर लोक असतील की जे ऑडिशन्स घेऊन केलेले असतात, बरेचदा असं असतं की आपण लोकल कास्टिंग खूप करतो. म्हणजे मला एलिझाबेथ एकादशी मी फिल्म केली आहे. सो एलिझाबेथचा माझा एक्सपिरियन्स असा होता की आम्ही परेश मोकाशी सरांच्या घरी मुंबईत 15-20 दिवसाचं प्री प्रोडक्शन केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही महिनाभराचं प्री प्रोडक्शन आहे पंढरपूरमध्ये बसून केलं, जिथे आम्ही शूट करणार होतो. वा की जिथे आम्ही आणि फक्त डिरेक्शन टीम नव्हती तर शूटिंगच्या आधी 15 दिवस कॅमेरा टीम पण तिथे आलेली होती. त्यामुळे आम्ही प्रत्येक लोकेशन वरती जाऊनही काही गोष्टी केलेल्या आहेत. तिथे ऑडिशन्स घेतलेल्या होत्या लहान मुलांच्या असतील किंवा कारण एलिझाबेथ मध्ये सगळं कास्टिंग म्हणजे नंदिता दुरी जर सोडली जी मुंबईची ऍक्ट्रेस आहे, त्याच्या व्यतिरिक्त बाकी सगळं आणि श्रीरंग जो मुलगा आहे त्याच्या व्यतिरिक्त बाकी जे सगळं कास्टिंग आहे हे सगळं पंढरपूर मधलं आहे की ज्यांनी पहिल्यांदा कधीही सिनेमा केलेला नव्हता, कुठलंही काही केलेलं नव्हतं, ऑन स्क्रीन काही केलेलं नव्हतं. सो त्या ह्याच्यामध्ये तिथे जाऊन वर्कशॉप घेणं हे फार फायदेशीर ठरलं आम्हाला. आणि त्या ह्याच्यातही जशी ज्या पद्धतीने आम्ही एलिझाबेथ शूट केली आहे की एलिझाबेथ आम्ही बऱ्यापैकी शूट ही गोरिला पद्धतीने शूट केली. गोरिला पद्धत म्हणजे आपल्याला खूप गर्दीमध्ये शूट करायचं असतं की जे लोकांना कळून द्यायचं नसतं, लपून छपून शूट करायचं असतं असं. कारण आषाढीचा दिवस होते, गर्दी खूप होती, लहान मुलांना घेऊन तिथे शूट करायचं होतं. ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये जेव्हा तुमचा वर्कशॉप झालेला असतो ना, जेव्हा बॉन्डिंग असतं, स्क्रिप्ट पार्ट असते, तर हे सेट वरती खूप फायदेशीर ठरतं. कारण मुलांना माहिती असतं की काय करायचंय, कारण त्यांनी आधी हे केलेलं आहे. सगळ्यांच्याच दृष्टीने वर्कशॉप किंवा त्याच्या आधी सगळी प्रॅक्टिस करणं हे खूप गरजेचं आहे. जसं ऑन पेपर पण असणं आणि अशा पद्धतीने वर्कशॉप ते करणं ऍक्टर्स साठीचं प्री प्रोडक्शन असतं. आणि माझं असं वाटतं वर्कशॉप म्हणजे कंडिशनिंग असतं. त्या फिल्म मध्ये तुम्हाला आतमध्ये जाऊन तुम्हाला त्या फिल्म बद्दलची ओळख करून देणं आणि आपण ती काय पद्धतीने आपण करणं ह्या सगळ्या बद्दलची माहिती घेऊन कंडिशनिंग करायचं असतं ऍक्टर्सचं. एवढं चांगलं कंडिशनिंग आपण करू तेवढे चांगले रिझल्ट मिळायची आपल्याला शक्यता असते. त्यामुळे नक्कीच हा प्रयत्न केला पाहिजे. क्या बात आहे. सो याच्याच बरोबर आता बॅक टू मगाचा, तू पटकन थोडक्यात सांगू शकला तेजस टेक्निकल आणि क्रिएटिव्ह मधला काय फरक आहे? पुढच्या प्रश्नाकडे जाता येईल. सो ना टेक्निकल मध्ये मला असं वाटतं की ना असोसिएट डिरेक्टरला ना एडिट कम्प्लीट कळलं पाहिजे. एडिट
काय करणार आपण, म्हणजे जे शॉर्ट डिव्हिजन केलं जातं प्री प्रोडक्शन मध्ये, सो त्याच्याप्रमाणे आपल्याला एडिट म्हणजे प्रत्येक सीन मध्ये जे शॉर्ट्स आहेत ते काय प्रकारे एडिट होऊन तो सीन कसा होणार आहे हे जर माहिती असेल आणि कटिंग माहिती असतील, म्हणजे शॉर्ट जे कट्स होतात, सो टेक्निकल मध्ये मला तेच म्हणायचं की एखादा शॉर्ट झाला आणि त्याच्यानंतर जो शॉर्ट जो एडिट टेबलला लागणार त्याच्यामध्ये जर काही कंटिन्युटीचा जर्क असेल तर तो तुला ऍज अ असोसिएट म्हणून तुम्हाला कळला पाहिल्यानंतर तुम्ही किती परफॉर्मन्स वाईज ते खूप सुंदर असलं तरी मग तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे की बाबा नाही इथं थोडा कंटिन्युटीचा जर्क आहे, म्हणजे आधीच्या शॉट मध्ये आता डावा हात वरती आणि पुढच्या ह्याच्यामध्ये तो उजव्या हाताने काहीतरी करतो, म्हणजे खूप ढोबळ एक्झाम्पल देतो मी. बरोबर. किंवा ऍक्सिस जो म्हणतो आपण की 180 डिग्रीचा ऍक्सिस असतो, हे थोडं खूप जास्त टेक्निकल आहे, पण तो जम्प तो ठरवून करायचा असेल ना मग त्याच्यामध्ये मग गोष्टी असतात की बाबा तू मग ती स्पेस तू एस्टॅब्लिश केली पाहिजे. बरोबर. तुझं खूप स्पेस एस्टॅब्लिश न करता ऍक्सिस जम्प केला तर तो परत जर्क वाटू शकतो. किंवा काही वेळा ऍक्टर लोकांचा मेकअप तो पण खूप मदत असतो की जो कसा दिसतो, किंवा फोकस पुलर जो असतो कॅमेरामनचा, सो कधी कधी कॅमेरा जेव्हा मुव्हिंग असतो तेव्हा तो फोकस ऑटो शिफ्ट हे करत असतो, तर त्याच्यामध्ये पण कधी कधी तो हे होऊ शकतो, मिस होऊ शकतो. सो ते बघणं, अशा ज्या टेक्निकल छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ज्या पुढे जाऊन स्क्रीनवरती खूप मोठ्या प्रमाणात बाहेर दिसू शकतात किंवा कळू शकतात, तो या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि त्या टेक्निकली त्याच्यामध्ये मे बी डिरेक्टर इन्व्हॉल्ड असेल नसेल तो त्याचा आहे, पण तो मॅक्सिमम टाइम्स परफॉर्मन्स आणि याच्यामध्ये असतो, सो ते त्याला सांगणं की बाबा नाही आता हे हा प्रॉब्लेम झालाय. सो अशा टेक्निकल गोष्टी ज्या आहेत ना की बाबा इव्हन फॉर दॅट सेटवरचे पण काही मॅटर्स असतील जे टेक्निकल आहेत की बाबा काही गोष्टी आल्या नाहीयेत ज्या पुढच्या सीन करता शॉट करता रिक्वायर आहे, तर ह्या गोष्टी पण न लपवता सांगणे किंवा प्रोडक्शन बरोबर कोऑर्डिनेट करून त्या गोष्टी लवकर हे करून घ्यायचे. सो ते सेटवरचे पण काही ज्या गोष्टी आहेत टेक्निकल गोष्टी अगेन, बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या सांगितल्या पाहिजे. आणि मग क्रिएटिव्ह मी म्हणलेलं असं की ते स्क्रिप्ट पासून ते ओव्हरऑल फिल्मच्या ह्याच्याकरता काय काय झोन मध्ये आपण कंटेंट काम करतो, म्हणता येईल. करेक्ट. सो ते क्रिएटिव्ह मध्ये हे होत. अच्छा, आता आपण प्री बद्दल बोलत होतो, ऑन लोकेशन बद्दल थोडस बोललो. मगाशी पण एक प्रश्न आला होता की शूटिंग नंतर जस्ट आता बोलता बोलताच मयूर हरदास जो एडिटर आपला आहे त्याचा मेसेज आलाय की आफ्टर शूटिंग पोस्ट प्रोडक्शन मध्ये असोसिएट डिरेक्टरच्या कुठल्या जबाबदाऱ्या असतात. हाच प्रश्न मगाशी पण विचारला होता. सो पोस्ट मध्ये काय काय घडतं, काय काय गोष्टी असतात आणि तुमच्या काय जबाबदाऱ्या असतात त्याच्याबद्दल प्लीज सांगा. अक्षय, मला काय वाटतं, आपण जेव्हा एक असोसिएट, मी मगाशीच पहिल्यांदाच म्हणलं की असोसिएट डिरेक्टर खरं तर हा स्क्रिप्ट पासून ते फर्स्ट प्रिंट पर्यंत असणं अपेक्षित आहे. तो बरेचदा नसतो. मगाशी योगेश म्हणला की कुठल्या सिच्युएशनला आपण इन्व्हॉल्ड होतो त्याच्यावरती डिपेंड होतो. बरेचदा असं होतं की पोस्ट प्रोडक्शन मध्ये असोसिएट डिरेक्टर इन्व्हॉल्ड करून घेतला जात नाही. पण जर आपण पोस्ट प्रोडक्शन मध्ये असू एखाद्या सिनेमाच्या, तर मला वाटतं की एडिट पासून ते पुढे असणाऱ्या सगळ्या टेक्निकल गोष्टी म्हणजे डबिंग असेल, व्हीएफएक्स असेल कुठल्या सिनेमामध्ये, तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी, म्युझिक असेल, बॅकग्राऊंड असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये असोसिएट डिरेक्टरची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. तर ते जास्त म्हणजे ह्या जबाबदाऱ्या बेसिकली असू शकतात असोसिएट डिरेक्टरच्या पोस्टमध्ये. आपण जो लिहिलेला सिनेमा आहे तो तसा तसा मशीनवरती दिसतोय का, दिसला पाहिजे. मग त्याच्यामध्ये जे एडिटर बरोबरचं कॉन्व्हर्सेशन आहे तो एक वेगळा मुद्दा झाला. एक एडिटर कट असतो, एक डिरेक्टर कट असतो. सो ह्या गोष्टींच्या जबाबदाऱ्या मला असं वाटतं की असोसिएट डिरेक्टरच्या असतात पोस्टमध्ये. म्हणजे अक्षय म्हणलं तर अगदी बरोबर आहे. अनेक वेळेला असं होतं ना की असोसिएटचं बजेट हे पोस्ट प्रोडक्शन साठी पकडलं नसतं म्हणजे, कारण बजेट कन्सर्न असतात काही त्याच्याबद्दल, म्हणजे तुमच म्हणजे काय त्याच्याबद्दल वाईट वाटण्याची गरज नाही. पण अनेक वेळेला असं होतं की नाही डिरेक्टर म्हणतो की अरे एडिटर बरोबर बसून मी करून घेईन, आणि मग आमच्याकडे रनर आहे जो रनर इकडनं म्युझिकला फाईल पोचवायच्या, तिकडनं DI ला फाईल पोचवायच्या, त्याचं सगळं काम बघेल. सो असं होतं की असोसिएट नसला तरी चालेल असं म्हणलं तर अर्थात तरीही आम्ही जात असतो आणि सारखं बघत असतो की काय चाललंय, काय होतंय, काय नाही होते. रेकॉर्डिंगचं जायला आवडतं, बॅकग्राऊंड साठी बसायला आवडतं, या गोष्टी एडिटमध्ये बसायला आवडतं, या गोष्टी करत असतो. पण जेव्हा पेड असोसिएट म्हणून आपण काम करतो तेव्हा जो एडिटर कट होतो, जो एडिटर कट तयार होतो, त्यामध्ये असोसिएटने बसणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे.
कारण त्याला माहिती असतं की सेटवरती ह्या कुठल्या कुठल्या गोष्टी कुठल्या कुठल्या विजननी घेतल्या गेल्या. बॅकग्राऊंड मधलं कम्युनिकेशन जे आहे ते फार महत्वाचं आहे. म्हणजे आता आपण कुठला चंक करतोय, कुठला चंक व्हीएफएक्सचा कधी गेला पाहिजे आणि तो परत कधी आला पाहिजे. जर आपल्याकडे डेडलाईन असेल तर डेडलाईन मॅच करण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजे व्हीएफएक्सला एखादी गोष्ट पाठवली आहे, मग ती कधीपर्यंत आपल्याला परत मिळाली पाहिजे. बॅकग्राऊंडला गेलं समजा आपण आता रील 1, रील 2, रील 3, रील 4 असे त्याला जर आपण कट केले असतील, जम्बो केले असतील त्याचे, तर ते जम्बो कधी बॅकग्राऊंडला जाणार आहे, कधी ते परत येणार आहे, ते आपण कधी समजा एखाद्या चॅनल बरोबर आपलं टायअप असेल, सपोज झी बरोबर असेल, बायकॉम बरोबर असेल, तर त्यांना कधी बोलवायचं, त्यांच्यासाठी रफ कट कधी डिस्कस करायचं, त्यांना काय काय गोष्टी दाखवायच्या, द्यायच्या, पाठवायच्या, या सगळ्याच्या डेडलाईन ठरवून त्या गोष्टीचं प्लॅनिंग करणारा पण असोसिएट डिरेक्टर. पण मेनली मला मी म्हणलं तसं मराठीमध्ये शक्यतो असं होतं की मराठीमध्ये असोसिएट डिरेक्टर पोस्टला बजेट पकडत नाहीत आणि त्यामुळे गोष्टी होतात. म्हणजे डबिंगला बसून पहिल्यांदा सगळ्यांचं डबिंग करून घेणं हे काम असोसिएट डिरेक्टरचं. मग डिरेक्टर बघतो, तो फायनल बघतो आणि मग तो करेक्शनसाठी एखाद्या आर्टिस्टला परत बोलवतो आणि मग त्याच्यामध्ये आपण करेक्शन करतो. तर असोसिएट डिरेक्टरचं काम भरपूर आहे पोस्टमध्ये. पण अगेन आपण मगाशी म्हणलं तसं मला थोडक्यात असं म्हणायचं. वाटतं की प्रत्येक स्टेजला फिल्म थोडी डेव्हलप होत असेल, इव्हॉल्व्ह होत असते. म्हणजे शूटिंग लिहिलेली एक फिल्म असते, शूटिंग होताना त्यात काही बदल होतात. तसंच पोस्ट वरती खूप महत्वाच्या गोष्टी घडत जातात आणि फिल्म जास्त इव्हॉल्व्ह होते. प्रत्येक स्टेजवरती फिल्मला नवीन डायनॅमिक मिळत असतं. म्हणजे डबिंगला थोडं डायनॅमिक चेंज होतो. बॅकग्राऊंड स्कोर तुमचा आला, साऊंड डिझायनिंग झालं की डायनॅमिक थोडं चेंज होतं. त्यानंतर बॅकग्राऊंड म्युझिक आलं की डायनॅमिक चेंज होतं. डीआय म्हणजे कलर करेक्शन झालं की थोडीशी विजन आपलं डायनॅमिक चेंज होतं. त्यानंतर व्हीएफएक्स ऍड झालं की आता हे प्रत्येक स्टेजवरती फिल्म थोडी 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 इव्हॉल्व्ह होत असते. जर का ह्या सगळ्या पद्धतींमध्ये जर का तुम्ही पहिल्यापासून इन्व्हॉल्ड असाल तर तुम्ही या गोष्टी त्या पद्धतीने त्या विजनने कॅरी केल्या जात आहेत की नाहीत, किंवा त्याच्यात अचानक काही गोष्टी आपण विचार नव्हता केला पण तरी पण सरप्राइझिंगली छान मिळाल्या, तर त्या आपण ह्या आपल्या स्कीम मध्ये बसतायत की नाही, ह्या सगळं बघण्यासाठी ही पोस्ट म्हणजे असोसिएट्सनी असणं गरजेचं असतं. काही काही ठिकाणी म्हणजे हा जो प्रश्न पॉइंट डिस्कस केला जाता तसं होतच. मी पण काही गोष्टी पाहिलेल्या आहेत. पण इतकी इन्व्हॉल्वमेंट कधी कधी झालेली असते की आम्ही स्वतःहूनच जाऊन तिथे थांबलेलो असतो की काय काय होते, काय प्रोग्रेस होते. इरिस्पेक्टिव्ह ऑफ बऱ्याच वेळा फीज पण ते सगळं केलं जातं. कारण ही सगळी प्रोसेस खूप महत्वाची असते आणि मग ती सेन्सर कॉपी म्हणजे तोपर्यंत फिल्म शेवटच्या क्षणापर्यंत ती बदलत राहत असते. तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या असतात असोसिएटवर, म्हणजे लिखित तरी आहेत मला वाटतंय. हा म्हणजे आयडियली तेच आहे की एडिट असेल, डबिंग असेल, फॉले असेल, साऊंड मिक्सिंग असेल, या सगळ्या गोष्टीच्या फायनल अप्रुव्हल पर्यंत त्या एचओडी बरोबर असोसिएट डिरेक्टर असायला पाहिजे की बाबा हे झाले, आता हे आमच्याकडनं लॉक्ड आहे इन द सेन्स की बाबा मला ओके वाटतंय आणि त्याच्या एचओडीला पण ओके वाटतंय, आणि मग डिरेक्टर येऊन ते बघतो आणि मग काय मायन्यूट चेंजेस, मायनर चेंजेस जे काय असतील ते त्यांनी सजेस्ट केले आणि त्याच्याप्रमाणे चेंजेस होऊन मग ती फिल्म प्रोसेस पुढच्या स्टेपला प्रोसेस होते. सो तेवढा इम्पॉर्टन्स तो असोसिएट डिरेक्टर म्हणून पोस्ट प्रोडक्शन मध्ये पण तेवढाच महत्वाचा आहे. इरिस्पेक्टिव्ह ऑफ काय बजेट आहे किंवा काय हे सोडून देऊ आपण, पण दॅट इज इम्पॉर्टंट. रनर असणं गरजेचं ते वेगळा मुद्दा आहे, तो प्रोडक्शन पॉईंट ऑफ व्ह्यूचा मुद्दा आहे. पण मला असं वाटतं की असोसिएट असणं खूप गरजेचं आहे. आपण इतक्या वेळ तू म्हणतोस मुंगळ्यात असं की त्या शेवटच्या प्रोसेस पर्यंत असोसिएट असणं गरजेचं आहे असं तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यातून जाणवतं. नाही, फिल्म जेव्हा कुठे सुरू व्हायला तो काय स्टार्ट पॉइंट असतो तिथपासून ती रिलीज होणं इथपर्यंत. पण मगाशी पण एक प्रश्न आला इथे की ती फिल्म हिट झाली किंवा फ्लॉप झाली, त्याचं क्रेडिट पॉझिटिव्ह और निगेटिव्ह डिरेक्टरला किंवा त्या लोकांना मिळतं. तसं तुम्हाला मिळतं का? तुम्हाला काय पर्सनली वाटतं? नाही मिळत, पण त्यांनी काय मिळत, तो पॉइंट ऑफ हेच नाहीये, एम नाहीच आहे. जेव्हा तो डिरेक्टर ऍक्टर मी तर म्हणतो ते डिरेक्टरच हे आहे की बाबा जे काय असेल ते आमची रिस्पॉन्सिबिलिटी, आम्ही ओपनली नाही म्हणते मी, पण डिरेक्टर नंतर याच्याबद्दल चर्चा नक्कीच होते. पण परत तेच आहे की त्याचं क्रेडिट मिळणं न मिळणं इन बोथ वेज ना, पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा कन्सर्न इंडिव्हिज्युअल लेवलवरती ठीक आहे. बाबा आपण चौघ जण एका फिल्म बद्दल बोलतो, आता मी असोसिएट होतो किंवा अक्षय होता किंवा रिद्धी होती किंवा योगेश होता,
त्या फिल्मचे अनालिसिस करताना आपण म्हणू शकतो की बाबा काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा काय. पण मी ते मोठ्या ह्याच्यावरती म्हणतोय की तेव्हा ते कॅप्टन ऑफ द शिप म्हणून ती डिरेक्टरची रिस्पॉन्सिबिलिटी येते. म्हणजे ते भविष्यामध्ये आम्हालाही ते करावंच लागणार आहे. म्हणजे जे काय आम्ही क्रिएट करू त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आम्हाला घ्यावीच लागणार आहे. पण तिथं मला असं वाटतं की ऍज अन असोसिएट म्हणून मी रिस्पॉन्सिबल असणं किंवा नसणं यांनी फार फरक पडत नाही. पण मला माहिती नाही की ज्याच्यासाठी माझा प्रयत्न आहे बॅकस्टेज ब्रॉडकास्टच्या माध्यमातून, की ही वेगवेगळी एवढी डिपार्टमेंट पण तेवढंच महत्वाचं काम करतात आणि ते लोकांना कळलं पाहिजे. म्हणजे ते फक्त चांगलं करतायत म्हणून चांगल्याचं क्रेडिट घ्यायचं अशासाठी नाही. तर तू म्हणलास तसं तेजस, की पॉझिटिव्ह और निगेटिव्ह लोकांना कळलं पाहिजे. आज जेव्हा मी सकाळी, मी गंमत म्हणून सांगतोय पण हे थोडं अनफॉर्च्युनेट आपल्याकडे घडतं काही प्रमाणात. मी जेव्हा पिक्चर्सची तुम्ही केलेली लिस्ट टाकली तेव्हा मला काही मेसेजेस आले, ओ अरे बापरे, हे लोक ह्या फिल्मशी काही कनेक्टेड आहेत का? म्हणलं हो, ते ह्या प्रोसेस मधला महत्वाचा पार्ट होते. मग ते म्हणलं अरे नाही नाही, मग आम्ही येतो नक्की बघायला. सो एका अर्थी चांगलं आहे पण एका अर्थी अनफॉर्च्युनेट पण आहे. खूप लोक म्हणतात की अरे हलता सगळ्यांना माहिती असतं, सगळीकडनं कळतं फिल्म मध्ये काय घडतं, पण नाही, तसं नाही होत. माझ्याच आजूबाजूला मी आणि योगेश आमच्या कोर ग्रुपमध्ये सुद्धा फिल्टर होऊन बऱ्याच वेळेला लोकांना गोष्टी माहिती असतात की योग्य त्या फिल्म मध्ये नक्की काय करतो. जसं मगाशपासून 4 वेळा पिट्या म्हणला रमेश परदेशी की आम्हाला सगळ्यांना आता तुम्हाला डिरेक्टर म्हणून बघायचं. तसंच आमच्या अपेक्षा असतात की अरे ओके ह्यांची फिल्म आली, आता तुमची कधी येणार असं वाटत असतं. पण अनेक लोकांना माहिती नसतं की येस त्याच्यासाठीची तुमची प्रोसेस चालू आहे आणि तुम्ही ते डिरेक्टर, इंडिव्हिज्युअल डिरेक्टर हा टॅग लागण्याच्या आधी तुम्ही एवढं मोठं काम करताय. सो हे खूप बेनिफिशियल आहे आणि ह्या माध्यमातून मला नक्की लोकांना सांगायला आवडेल की येस फक्त कुठल्याही त्या पद्धतीचा टॅग लागणं म्हणजेच तो माणूस महत्वाचा असणं असं नाहीये. तर हे सगळं टीमवर्क आहे आणि हे सगळ्या बाकीचे डिपार्टमेंट्स पण तेवढंच महत्वाचं काम चांगल्या रीते करतायत म्हणून त्या माणसाचा तो टॅग किंवा ते प्रोडक्ट हिट और चांगलं होतं. तर बरोबर. तो याच्या बरोबरचाच अजून एक असाच सहजचा प्रश्न की जनरली बऱ्याच लोकांना असं मला वाटतं, मी खूप लोकांशी डिस्कस केल्यावर लक्षात आलं की आता मला असोसिएट म्हणून फिल्म करायचे. मी बरेच दिवस त्याच्या हायरार्की मधल्या थोड्याशा खालच्या ह्याच्यावरती काम करत होतो. तर मला खूप ऑनेस्टली तुमची मतं हवी आहे की कधी असोसिएट होणं त्यांच्या दृष्टीने नाही ते कॅपेबल आहे, असे काही त्याला मार्कर्स नाहीत. बट बघायचा पण एक प्रश्न होता 2-3 वेळेला की असोसिएट डिरेक्टर होण्यासाठीच काय नक्की असलं पाहिजे, त्याची कपॅसिटी किंवा त्याचं काय टिक मार्क्स असले पाहिजे. मला नक्की ऐकायला आवडेल की 3-4 फिल्म्स केल्या की झालं का असोसिएट होऊ शकतो का? योगेश, 3-4 तुझ्यापासून सुरू फिल्म्स करूया. केल्याने नक्की नाही, एवढं तर माझं नक्की. म्हणजे स्विमिंग टँक मध्ये फ्लोटर्स लावून पोहल्याने मी खाडी पोहायला जातो असं म्हणण्यासारखं आहे ते. 3 फिल्म्स मी केल्याने आता मला असोसिएट वा, बरोबर आहे, बरोबर आहे. तर जर काय म्हणजे लाटांमध्ये पाणी नाका तोंडात जाईल, घाबराल हे सगळं होईल, वर समुद्राला नावं ठेवाल. त्यामुळे 3 फिल्म्स झालेल्यांनी मला तरी वाटतं की नक्कीच नाही. नाही काय आहे, तेजस, असोसिएट डिरेक्टर होण्यासाठी ना मला असं वाटतं की एक तर तुम्ही चांगलं काम, चांगल्या लोकांबरोबर काम, ही गोष्ट तर आहेच आहे. आणि जेन्युनली काम करणं पहिली गोष्ट, हा एक त्यातला खूप महत्वाचा भाग आहे. दुसरी गोष्ट मला असं वाटतं ना की जेवढा आपला डिरेक्टर तयार होतो, जेवढा आपला डिरेक्टर कष्ट घेतो एखाद्या सिनेमासाठी किंवा त्याच्या इंडिव्हिज्युअल ग्रोथसाठी, तेवढाच तुम्ही पण तुमच्या इंडिव्हिज्युअल ग्रोथसाठी काम केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही चांगल्या वेबसिरीज, चांगली नाटकं, चांगल्या फिल्म्स बघितल्या पाहिजेत, तुम्हाला त्या माहिती असल्या पाहिजेत, तुम्ही चांगल्या स्क्रीन प्ले वेगवेगळ्या फिल्मचे वाचले पाहिजेत, तुमच्याकडे ते नॉलेज असलं पाहिजे, तुम्हाला शॉर्ट डिव्हिजन कळली पाहिजे. एखाद्या डिरेक्टर बरोबर काम करताना तो काय पद्धतीचं काम करतो, त्याचा जॉनर काय, कारण प्रत्येक डिरेक्टरनं खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने विचार करतो आणि आपल्याला असं असतं की त्याचं स्वप्न आहे ते त्याच्या पद्धतीने आपल्याला रंगवायचं. कोणीतरी ते खूप फिल्मी बघत असतं, कोणीतरी ते खूप शटल बघत असतं, कोणीतरी ते खूप खूप क्लोज टू लाईफ बघत असतं. अशा प्रत्येकाची एक वेगळी स्टाईल असते. तर त्या गोष्टी समजण्यासाठी तुम्हाला तुमचा एक अभ्यास, तुमचा एक होमवर्क, तुमचं केलेलं एक काम, ही गोष्ट फार अतिशय महत्वाची गोष्ट आहे. सो मला वाटतं की ते प्रिपरेशन असलं पाहिजे. तुम्हाला 3 फिल्म केल्या काय, 10 फिल्म केल्या काय, असं जर वाटत असेल की मी 10 फिल्म केल्या आता मी असोसिएट, असं नाही होणार. तुम्ही इथे किती तयार आहात ना डोक्यामध्ये, तुम्ही डोक्याने किती तयार आहात ही गोष्ट फार महत्वाची. तुमच्याशी डिस्कस करताना डिरेक्टरला असं वाटतंय का की तुम्ही जे डिस्कस करताय ते इम्पॉर्टंट आहे, ते वाटणं पण फार महत्वाची गोष्ट.
Correct. तर मला वाटतं की त्या प्रोसेस पर्यंत पोहोचलं पाहिजे, स्वतःला तिथपर्यंत आणलं पाहिजे, स्वतःला तिथं बघितलं पाहिजे की हा आता मी हे जे बोलतोय ह्या गोष्टीमध्ये सेन्स आहे आणि या गोष्टी आणखी बेटरमेंटसाठी मी करू शकतो. मला वाटतं असोसिएट डिरेक्टरकडे पोहोचण्यासाठी प्रयत्न नाही केला पाहिजे, चांगलं काम करण्यासाठी प्रयत्न हा. केला पाहिजे. चांगलं काम करत गेला की आपोआप तुम्हाला ती बढती मिळते आणि मग तुम्हाला चांगलं काम पोस्ट पण वाढत जाते आणि तुम्ही चांगलं काम करता. तर ज्यांना असं वाटतं की मी आता 3 फिल्म केल्या, 4 फिल्म केल्यात, मी असोसिएट डिरेक्टर करतो, नाही. म्हणजे मी म्हणेन ना की माझ्याकडे आमच्या टीममध्ये अशी पण काही लोक होती ज्याला दुसऱ्याच फिल्मला असं वाटलं की अरे आता याला आपण आहे ना चीफ म्हणून वरती आणू शकतो. असंही झालेलं आहे. कारण तेवढा ऐकू चांगला आहे, तेवढं बघितलं आहे, तेवढी समज चांगली आहे. मुळात समज डेव्हलप करणं ही गोष्ट फार महत्वाची आहे. मग एक तर काम मिळतं, भरपूर काम मिळतं, आणि दुसरी गोष्ट तुमची समज चांगली असेल तर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग असोसिएट हे बंधन राहते. मला वाटतं ते डिरेक्टर फ्रेंड म्हणून काम होणं म्हणतो ना आपण, ते काम होतं. सो इथं मेंटली प्रिपरेशन फार महत्वाचं आहे, आणि सजग राहून 10 गोष्टी बघत राहणं हे फार महत्वाचं आहे असोसिएट होण्यासाठी. हो, योगेश Nice, म्हणलं योगेश. तसं मला तेच वाटतं की एक सिनेमा 2 सिनेमे केलेत किंवा 10 सिनेमे केलेत हे महत्वाचं नाहीये. पण तुम्ही आता योगेश म्हणलं तसं की तुम्ही काम करत राहा, जेन्युइनली काम करत राहा, चांगलं काम करत राहा, तुम्ही ऑटोमॅटिक त्या पोझिशनला पोहोचणार आहात. कारण मला माहिती आहे की इथे आता रिद्धी आहे, तेजस आहे, योगेश आहे, आम्ही सगळ्यांनीच खालपासनं काम केलंय. असं नाही झालंय की आम्ही 2 सिनेमे केलेत आणि आम्ही असोसिएट झालोय. म्हणजे रिद्धी आणि मी तर आम्ही खूप एकत्र काम चालू केलं. म्हणजे रिद्धीची पहिली फिल्म माझी दुसरी फिल्म होती. म्हणजे सांगण्याचा मुद्दा हा आहे की 2 सिनेमे केले, 3 सिनेमे केले यांनी फरक नाही पडत. मला सगळ्यात जास्त काय वाटतं की तुम्हाला असोसिएट डिरेक्टरची जी जबाबदारी आहे ना त्याची जाणीव ज्या दिवशी होईल, त्या दिवशी तुम्ही विचार करायला सुरू करू शकता की आता मी असोसिएट होईल, लगेच संधी मिळेल असं नाही. कारण मी असे अनेक असिस्टंट्स बघितलेले आहेत. एखाद्या फिल्मला जेव्हा आपण टीम गोळा करतो तर तेव्हा असे अनेक असिस्टंट बघितलेत की पहिलीच फिल्म आहे, दुसरीच फिल्म आहे, तर मी त्याला मीटिंग मध्ये म्हणतो की तुला कदाचित ऑन फ्लोअर क्लॅप द्यायला लागेल. तर तेव्हा तो म्हणतो अच्छा क्लॅप द्यायचे का, मी नाही करत. सो कुठलंही हो. काम हो हे मला खूप डायरेक्ट तोंडावरती आलेले अनुभव आहेत की मला हे असिस्टंट म्हणलेले आहेत की अच्छा क्लॅप द्यायचे का, मी नाही देणार. मुळात तुम्हाला प्रत्येक कामाची गरज, जबाबदारी जर कळली ना तर तुम्ही डिरेक्शन टीम मध्ये येऊन काम करा, आणि ते तुम्ही काम करत करत जसं योगेश म्हणला तसं ना की तुम्ही ऑटोमॅटिकली त्या स्केलवरती पोहोचता. त्यासाठी वेगळे प्रयत्न करायची गरज नाहीये. तुमची बौद्धिक लेवल काय, तुम्हाला कितपत लवकर तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता, तर ते तसं आहे. त्यासाठी कुठल्या पॅरामीटर्सची गरज नाही की 2 सिनेमे, 4 सिनेमे, 10 सिनेमे असं नाहीये. जसं योगेश म्हणलं तसं की माझेही माहितीत असेल की 10-10, 15-15 सिनेमे केलेले आहेत, पण ते अजूनही असोसिएट पर्यंत पोहोचले नाहीत. आणि काही लोक असे आहेत की जे 2-3 सिनेमातच आता चीफ किंवा असोसिएट म्हणून काम करतायत. सो ते मला खूप महत्वाचं आहे. मला म्हणजे समीर विद्वांस सरांसोबत मी बऱ्याच वेळा काम करण्याचा संधी मिळाली. तर त्यांनी आम्हाला सगळ्यांनाच ते नेहमी सांगतात की तुम्ही कामाला सरेंडर व्हा, त्यातनं जे तुम्हाला सगळे अनुभव मिळतील ते तुम्ही घ्या, त्यातनं तुम्हाला जे आकलन मिळेल ते तुम्ही वापरा, आणि मग एवढं जर का तुमचं डेडिकेशन असेल तर तुम्हाला ते काम जमायला लागेल. काम जमायला लागलं की अर्थात तुमच्यावर विश्वास ठेवला जातो, आणि विश्वास ठेवला गेला की तुम्हाला पुढचं काम, पुढच्या संधी मिळतात, आणि ह्यातनंच ती ग्रोथ होते. पण असं जर का थोडस हात राखून राहिलं की आता हे नको, मला ह्या पद्धतीचं काम नको, तर मग ते कधीच मला वाटते त्या पर्यंत पोहोचू नाही शकणार. त्यामुळे माझं तुमचं थोडं ना डेडिकेशन सगळ्यात पहिले महत्वाचं. माझा स्वतःचा एक्सपिरियन्स थोडा वेगळा आहे. म्हणजे 2008 मध्ये मी पहिली फिल्म केली टार्गेट नावाची. तो एक कंपनीमध्ये लागलेला, गुडियर टायर कंपनीमध्ये लागलेला जॉब सोडून मी ते जॉईन केलं. राजेश कोलन मी डिरेक्ट केली होती आणि विवेक गोरे को डिरेक्टर होते. सो ना तिथे आम्ही 3 एडीज होतो. म्हणजे मी, स्वप्नील मुरकर म्हणून, आणि अजून एक जण होता. म्हणजे दोघं मुंबईचे, रुपारेलचे. सो मी माझी पहिली फिल्म, पण मी प्रोसेसमध्ये पहिल्यापासून इन्व्हॉल्ड होतो. त्याच्यामुळे ना आम्ही तिघांनी ती रोटेट केली होती आमची रिस्पॉन्सिबिलिटी, कारण ते 3-4 शेड्यूल मध्ये फिल्म झाली होती. सो प्रत्येक जण वेगवेगळी कामं प्रत्येक शेड्यूलला म्हणा किंवा प्रत्येक दिवशी करायचं. त्याच्यामुळे ना आमचा तो एक्सपिरियन्स एक वेगळ्या प्रकारे पॉझिटिव्हली किंवा माझ्याकरता फायदेशीर होता, की सगळ्याच गोष्टी मला त्या स्टेटवरती एक्सपिरियन्स करायला मिळाल्या. आणि मग ते क्रेडिट पर अगेन राजेश कोल्हे आणि विवेक गोरेचं आहे की बाबा त्यांनी, मी राजेशला आधीपासून ओळखत होतो नाटक आणि याच्यामुळे, पण त्यांनी मला विचारलं आणि मग ती प्रोसेस मला ती बरेचदा असं होतं की
तुम्ही जॉईन झाल्यानंतर एका पर्टिक्युलर कामाकरता रिस्ट्रिक्टेड राहतात. ते त्या फिल्मला माझं तसं न झाल्यामुळे मला खूप जास्त शिकायला मिळालं त्या एका पहिल्या फिल्ममध्ये. आणि मग पुढे जाऊन मग बाकीच्या फिल्म्स आणि मग तेव्हा मग प्रॉपर रिस्पॉन्सिबिलिटी घेणं काय असतं आणि या सगळ्या गोष्टी हे होत गेल्या. मला अजून एक सांगायचे, अक्षय मगाशी बोलला ते सेट वरती क्लॅप देणं सगळ्यात अवघड काम असतं. सगळ्यात अवघड काम. ऍक्च्युली तुम्हाला लेन्स कुठली लावले ते कळलं पाहिजे, त्याच्यामुळे तुम्ही कुठं उभं राहायचे तुम्हाला कळलं पाहिजे, आणि त्याच्यात क्लॅप द्यायचे पण 3-4 प्रकार ते पण तुम्हाला देता आले पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त डेंजर एंड क्लॅप. म्हणजे आता ऍक्च्युली डिजिटल कॅमेरामुळे ते क्लॅप वापरणं आणि या सगळ्या गोष्टी कमी झाल्यात. मग मी माझ्या पहिल्या 3-4 फिल्म कॅमेरावरती केल्यामुळे मला तो एक्सपिरियन्स आहे की क्लॅप देणं आणि ते तेवढ्या वेळात देऊन बाहेर पडणं हे किती इम्पॉर्टंट असतं. त्याच्यामुळे ज्यांना कोणाला क्लॅप देण्याबाबतीत कमीपणा वाटत असेल तर प्लीज असं नाहीये. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट जॉब आणि तो खूप अवघड पण आहे तेवढाच. अवघड आहे. वा. पण येस, ह्या माध्यमातून लोकांना कळतंय की परत मगाशी म्हटलं तसं की फक्त त्या टॅगचं काम करणं एवढंच महत्वाचं नसून त्याच्या आजूबाजूची कामं पण महत्वाची आहेत. मला मगाशी स्वप्नीलने विचारलेला खरं तर प्रश्न वेगळा आहे कोरेनी, की डिझास्टर मॅनेजमेंट तुम्ही एक्सपर्ट नाही, त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट असणं गरजेचं आहे का या प्रोसेसच्या दरम्यान. त्यालाच जोडून मला विचारायचं की सध्याच्या काळात त्या कुठल्याही प्रोसेसमध्ये असलेला स्ट्रेस हा इन जनरलच किती असतो, आणि ते प्रोजेक्ट आहे म्हणून त्याच्यासाठी बेसिक जागरण करण्यापासून ते इथला मेंटल स्ट्रेस, सायकोलॉजिकल बॉडीला दिला जाणारा त्रास, याच्यावरती तुम्हाला पण फेस करावं लागतं का, आणि ते चांगलं आहे का काय, म्हणजे त्याचं आउटकम काय येतं फायनली. स्वतःला त्रास होतोच त्याचा. म्हणजे मी जनरल पर्सनल एरिया म्हणतो की आम्ही योगेशला बघतो, योगेश आणि आम्ही गेले अनेक वर्ष प्रचंड क्लोज आहोत. तर तो इतका त्या कुठल्याही प्रोजेक्ट मध्ये असला की इन्व्हॉल्ड असतो की बऱ्याच वेळेला त्याचं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. आणि मग आमच्याकडे अशी बऱ्याच वेळेला चर्चा होते की अरे तो ऍक्ट्रेस त्याची स्वतःची काळजी घेतोय, तर तुम्ही की जे मेन त्या एका प्रोजेक्ट मधला भाग आहात तर तुम्ही का नाही घेता. सो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. त्या स्ट्रेस या गोष्टीविषयी तुम्हाला काय वाटतं. सो योगेशच्या आधी मला वाटतं रिद्धी तू सुरू करावंस, योगेश नंतर या विषयावर बोलू, कारण खूप येस येस. ही पोस्टच ना अशी आहे की त्याच्यात तुम्ही पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह होताच. म्हणजे मी पण प्रॅक्टिस केली होती की थोडस डिटॅच राहून काम करता येईल का, पण तसं कधीच नाही होत. प्रत्येक फिल्म घरातलं लग्न असल्यासारखीच असते. त्यामुळे प्रत्येक सुख दुःख जे काही आहे ते आपण आपल्या कारण आपण जबाबदारी तेवढी घेतलेली असते आणि आपण पूर्ण त्याला कमिटेड असतो. त्यामुळे ह्या कुठली पुढे मागे काही होत असेल तर त्याचा सगळ्यात पहिले धक्का आपल्याला बसायची शक्यता असते, म्हणजे EP नंतर. त्यामुळे ती लगेचच आपण कमीत कमी नुकसान होता आपण जास्तीत जास्त ह्या संधीतून सोनं कसं करू शकतो, हा सगळ्यात पहिला अप्रोच हाच ठेवला जातो. आणि त्यातनं मग काय आवश्यक असतील त्या गोष्टी ऍक्शन्स घेऊन त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. या सगळ्यात अर्थातच ताण येतोच. म्हणजे तो असा न राहून मला तरी कधी अनुभव नाही आहे असा की माझ्यावर काहीच ताण नाही तरी मी सगळं सोडवून ठेवलंय वगैरे वगैरे, असं नाही होत. कारण आपण खूप त्याच्यात तन्मनाने पूर्ण इन्व्हॉल्ड असतो. तर ते होतं आणि डिझास्टर मॅनेजमेंट करावीच लागते. म्हणजे आपण कारण डिटरमाइंड असतो की हे सगळं आपल्याला ह्या टाइमलाईन मध्ये संपवायचं आहे, करायचं आहे. त्याच्यातली क्रिएटिव्हिटी ला धक्का न लागू देता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि तो पार्ट ऑफ लाईफ आहे, पार्ट ऑफ जॉब आहे. आम्ही हे ऍक्सेप्ट केलेलं आहे. त्यामुळे मजा येते. आणि मला ह्याच्यातच म्हणजे प्रत्येक वेळी ना तुम्ही एज वरती असता. प्रत्येक वेळी आम्ही रोज अनसर्टनिटी डील करत असतो. रोज म्हणजे आम्ही फुलप्रूफ शेड्यूल बनवू, फुलप्रूफ प्लॅनिंग करू, पण हे असं होईलच ह्याची काहीच गॅरंटी नसते. आणि तो हा अतिविश्वासात राहूनही उपयोग नाही आणि अंडर कॉन्फिडंट राहूनही उपयोग नसतो. विश्वास ठेवून ती अनसर्टनिटी रोजच्या रोज डील करावी लागते. रोज तुम्हाला काहीतरी नवीन अपडेट होतं की अरे कधीही विचार न केलेले प्रॉब्लेम पण येत असतात, पण तरीही ठीक आहे ते आले, त्याचा आपल्या सीन वरती आजच्या दिवसावरती काही परिणाम न होऊ देता आपण कसे करू शकतो ह्याच्यावरती काम केलं जातं. त्यामुळे मला स्वतःला माझा स्वभाव आहे, मला आवडतंच असं एज वरती राहायला. मला ते ऍडव्हेंचर आणि ते थ्रिल आवडतंच. त्यामुळे मला खूप मजा येते हे सगळं करायला. म्हणजे सतत एजवर उभं राहून आता काय होणार आहे नंतर, आणि आलं संकट की जाम म्हणजे मी तर
माझं स्पिरिटच वेगळं होऊन जातं आणि मला खूप मजा येते या सगळ्याची. बोल अक्षा, तू काहीतरी बोलणार होता. हा, रिद्धी जसं म्हणत होती तसं ना, की तू स्ट्रेस जो आहे, तो सिनेमा करताना जो आम्हाला येणारा स्ट्रेस आहे, फिजिकल असेल मेंटल दोन्ही स्ट्रेस येतो, तो तू अवॉइड नाही करू शकत. प्रत्येक प्रोजेक्ट वाईज ना तुझा स्ट्रेस बदलत जातो. म्हणजे मला एका सिनेमाचा असा अनुभव आहे की शूटिंग प्रोसेसमध्ये, म्हणजे जेव्हा मी शूट करत होतो त्या शूटिंग प्रोसेसमध्ये शेवटचे 3-4 दिवस राहिले होते, तरी सुद्धा मी दररोज शेड्यूल चेंज करायचो. अच्छा. सो हा स्ट्रेस पण खूप वेगळा आहे की सेटवरती शूटही करायचंय आणि त्यात सायमल्टेनियसली बरोबरीने 4 प्रॉब्लेम्स येत आहेत. लोकेशनच मिळत नाहीये किंवा ऍक्टर अवेलेबल नाहीयेत, अजून काहीतरी. सो हा स्ट्रेस तू कसा अवॉइड करणार? ऑन सेट येणारा स्ट्रेस हा कसा अवॉइड करणार? तू नाही करू शकत अवॉइड. तुला त्याला फेस करून तुला त्यातनं मार्ग काढायचाच आहे. त्यामुळे हे अवॉइड करणं फार अवघड आहे. ओके. योग्य, आता तू काय बोलशील After याच्यावर? stroke. मला नाही, पण मला असं वाटतं ना, नेहमी प्रत्येक प्रोजेक्टला असं होतं तेजस, की ना असं नाही वाटलं पाहिजे, आता असं वाटलंच नाही पाहिजे की तुम्ही त्या डिरेक्टरची फिल्म करताय. असं वाटलं पाहिजे की भाई हे मेरा प्रोजेक्ट आहे, हे माझं प्रोजेक्ट आहे. तर ती इन्व्हॉल्वमेंट असते ऍक्च्युली ना. हे सगळं करायला आवडतं आणि मनापासून हेच करायची इच्छा आहे, म्हणून ना आम्ही सगळेजण या इंडस्ट्रीत आहोत. त्याचं ह्याच्यामध्ये पण आणखी ऑप्शन्स आहेत करायला, म्हणजे सिक्युअर इन्कम साठी. ते पण यामध्ये हे क्षेत्र आहे, हे मोस्ट अनसर्टन थोडंसं क्षेत्र आहे आमचं, पण हे सगळं आवडतं करायला म्हणून आम्ही येतो. तर असं वाटतं त्यामुळे 100% इन्व्हॉल्वमेंट असली पाहिजे, असायला पाहिजे, आणि त्यासाठी काम करत असतो आपण. त्यामुळे नाटकाच्या आधी पण कसं असतं, आपण जागरण करून तालमी करतो, सगळं करतो, तसं सिनेमाच्या बाबतीमध्ये पण हे सगळं करायला मजा येते. अर्थात रिद्धी म्हणाल तसं खूप टेन्शन्स असतात, अत्यंत अनसर्टन गोष्टी असतात. म्हणजे असं ठरलं असतं की आज सीन करायचे आणि मग 2 सीन होत नाहीत, मग स्पिलवर वाढत जातो, आणि मग नंतर शेवटी शेड्यूलवर ताण येतो, आर्टिस्टच्या तारखा मिळत नसतात, असे अनेक असंख्य प्रॉब्लेम असतात. आर्ट डिपार्टमेंटनी तयारी सांगूनही तयारी केलेली नसते, कधी कधी असं होतं, किंवा कॉस्ट्युम मध्ये काहीतरी लोचा झाला, काहीतरी होत असतं. म्हणजे असं नाही होत की सुखासुखी एक दिवस गेला. रोज संध्याकाळी सेटवरनं पॅकअप झाल्यानंतर कोणाला तरी काहीतरी सांगून जावं लागतं की अरे भाई ये नहीं हुआ, ये कल होना नहीं चाहिए, अभी बोल रहा, हे उद्या झालं नाही पाहिजे, असं कोणाला तरी सांगून जावं लागतं. पण प्रेमानी कधी कधी रागवून पण, म्हणजे मी मॅक्झिमम वेळा प्रेमाने सांगायचा प्रयत्न करतो. असं वाटलं की नाही प्रेमाने होते तर मग रागवूनही सांग. तर पण हे योग्य वाटतं ओरडू की शकतो याच्यावर माझा विश्वास नाहीये, पण नाही ओरडतो मी. तर आपलं काम आहे हे वाटणं, हे फार महत्वाचं, आणि म्हणून स्ट्रेस वगैरे आहेच आहे. आमचा डिरेक्टर पण स्ट्रेसमध्ये असतो, तो काम करत असतो. आमचा प्रोडक्शनवाला पण स्ट्रेसमध्ये असतो, तो काम करत असतो. आमची कॉस्ट्युम टीम, आमची आर्ट टीम, ते पण प्रेशरमध्ये असतं आणि ते काम करत असतात. आणि त्या सगळ्यांचं प्रेशर हलकं करणं आणि त्यांचं प्रेशर थोडंसं आपल्याकडे घेणं, यामध्ये एक जरा गंमत आहे. ती गंमत त्या प्रोसेसमध्ये असणार, ती खूप मजा येते. आणि एवढं सगळ्या वेदना सहन केल्यावर मग आपली फिल्म बघायला जरा वेगळी मजा असते, म्हणजे जी फिल्म तयार होते ते. त्यामुळे हा स्ट्रेस आहे, याच्यावर डील केलं पाहिजे, तर मजा करता आली पाहिजे. जेवढा स्ट्रेस आहे तेवढंच काम योग्य पण झालं पाहिजे, आणि तेवढं सेटवरचं ऍटमॉस्फिअर पण छान राहिलं पाहिजे. स्ट्रेस सतत चेहऱ्यावर घेऊन आता मी स्ट्रेसमध्ये असं म्हणून सेटवर फिरण्यापेक्षा तो स्ट्रेस इकडनं हँडल करून चेहऱ्यावरती स्माइल घेऊन सेटवरती वावरता येणं, हे असोसिएट साठी फार महत्वाची गोष्ट. ते कोणापर्यंत पोहोचता नाही पाहिजे आपला स्ट्रेस. ऍक्टर पर्यंत तर मुळीच नाही, हो. आणि आपल्या डिरेक्टर पर्यंत तर अजिबात नाही. हा प्रयत्न केला पाहिजे. तू म्हणतोस हे तर स्ट्रेस ते खूप हे तर खूप कॉमन फॅक्टर. मला मी मन फकीरा फिल्म केली होती मृण्मयी बरोबर. सो त्याचं ना 20 दिवसाचं शूट लंडनला होतं. सो त्याचा एक 8-10 दिवसाचं शूट पुण्यात जेव्हा होतं, ते प्लॅन करताना मला नितीन वैद्य इथे होता. तर नितीनने सांगितलं की आपल्याला टोटल 18 लोक इकडनं घेऊन जायचे. त्यातले 4 आर्टिस्ट होते, एक डिरेक्टर झाला, 2 ईपीची लोक झाली, आणि माझं असं झालं की ओके ठीक आहे. आणि तो म्हणला की 20 दिवसाचा शूट करता मृण्मयी आहे आणि तू आणि मकरंद शिंदे म्हणून चीफ होता. सो आम्ही दोघं. सो तेव्हा ना मला एका पॉइंटला असं स्ट्रेस आला होता की अरे 20 दिवसाचं शूट आहे, टोटली वेगळ्या देशात, सगळी वेगळी लोकेशन जी मी बघितलीच नाहीत. मृण्मयी, अभिजित आपदे डीओपी हे बघून आले, रेकी करून आले होते, लोकेशन फायनल झाली होती, पण तिथं जाऊन शूट करायचंय
आणि मग हा एक वेगळ्या प्रकारचा असते. म्हणजे 2-3 तास मी असा कम्प्लीट हे होतो की अरे काय काय. मग शेवटी मी आणि मक्या कॉफी प्यायला आलो दुर्गाला. मक्या म्हणला की अरे आपण करूया, आणि मग ते ऑफकोर्स म्हणजे ते व्यवस्थित झालं, म्हणजे कमाल झालं शूट तिकडचं. आणि ऑफकोर्स मृण्मयी, नितीन आणि अभिजित म्हणजे हे सगळेजण आम्ही एकत्रच सगळं काम करत होतो, कारण लिमिटेड क्रू होता. पण तो मग अगेन मी म्हणलं तसं की 20 दिवसांचं शूट एका वेगळ्या देशामध्ये आणि दोघच जण जायचे असं पहिल्यांदा जेव्हा मला कळलं ना, तेव्हा तो आला होता स्ट्रेस की अरे दोघं म्हणजे होणार कसं, ते एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत तिकडची. बरं तिकडचा काही क्रू टीम मध्ये असणं गरजेचं होतं, त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेट करायचं, प्लस काही तिकडचे लोकल ऍक्टर्स आहेत त्यांच्याबरोबर पण कोऑर्डिनेट करायचं, असं सगळं आहे. पण ते झालं म्हणजे ते सगळ्यांनी खूप मस्त मदत केली आणि ते खूप मस्त झालं. म्हणजे आणि हे बाकी इकडे असताना जे पाऊस आणि यापासून जे काही वेगळे वेगळे स्ट्रेस येतात ते असतं, ते कॉमन आहे. मग त्याच्यात ते स्ट्रेस पण नाही वाटत आम्हाला. त्या सोबत आम्ही हा हे सॉल्व्ह होईल या याने आम्ही ते निभावून घेतो, असं असं मला तरी पर्सनली वाटतं की बाबा हे जसं योगा म्हटलं की प्रत्येक डिपार्टमेंटचा काहीतरी हे झालंय, प्रॉब्लेम झालाय, तर तो पहिले येतो असोसिएट कडे सांगतो आणि ते हळूच सांगितलं की अरे असं असं झालंय. मग ते सॉल्व्ह करणं आणि या सगळ्या गोष्टी त्या आहेच. बरोबर. तुम्ही म्हणताय तेव्हा समीर विद्वांसचा एक प्रश्न आलाय छान, की तुमच्या डोक्यात जेव्हा एखादा सीन पूर्णपणे वेगळा कन्सिव्ह होतो तेव्हा काय करता आणि कसं डील करता? हा रिद्धी करताय बहुतेक डिरेक्टली उत्तर देऊया. त्यामुळे तुम्ही पहिले सांगा, मला माहिती. तुम्हाला कोणाला सांगायचं असेल पहिले तर नक्कीच, अदरवाईज मी घेते म्हणजे हा. मी नाही मी तरी असा प्रयत्न सॉरी बोल बोल बोल. नाही नाही बोल बोल योग्य बोल. काय नाही, मी असा प्रयत्न करतो की मी तो डिरेक्टर बरोबर एकदा दोनदा तरी बोलायचा प्रयत्न करतो. परत मी म्हणलं तसं डिरेक्टर आहे ना, हा असा माणूस असतो. म्हणजे समीर विद्वांस बद्दल तर मी नक्की सांगेन, मी त्यांच्याबरोबर काम पण केलंय, सरांबरोबर काम केलंय. सो एकतर ना तुम्ही डिरेक्टरच्या डोक्यात इतका सिनेमा क्लिअर असतो की तो त्याच्या पद्धतीने करत असताना ना ते छान बघत राहणं, त्याची प्रोसेस त्याच्याबरोबर एन्जॉय करणं आणि त्याला मदत करणं त्या प्रोसेसमध्ये, हे तर डोक्यात असतं. पण अनेक वेळा असं होतं की तुमच्या डोक्यामध्ये अरे ह्या सीनचं काहीतरी असं वेगळं करून बघत असतं, असं सारखं मनात येत असतं. पण ते मी मगाशी म्हणालो तसं ते मनात नाही ठेवलं पाहिजे, ते डिरेक्टर बरोबर बोललं पाहिजे. डिरेक्टर बरोबर तेवढं आपलं ट्युनिंग असलं पाहिजे की आपण ते त्याला सांगू शकू. आणि डिरेक्टर पण ते अनेक वेळेला एक्सेप्ट करतात. डिरेक्टर जेव्हा म्हणतो की नाही नाही हे आता असं नको, आपल्या माझ्या डोक्यात हे आणि हे नक्की चांगलं दिसेल, तेव्हा मात्र हो ठीक आहे, डिरेक्टर म्हणतोय ते ऐकलं पाहिजे असंही आहे. पण अनेक वेळा असंही होतं की संजय दादांबरोबर काम करताना असं होतं माझं की आम्ही जवळपास 20-25 मिनिटं पण त्याच्यात काथ्याकूट करतो, ऐकतो, बोलतो एकमेकांशी. पण अर्थात जेव्हा डिरेक्टर म्हणतो की नाही मला आता हे असंच करायचं, तेव्हा आपण म्हणलं पाहिजे की हो. पण जे मनात येतं ते सांगितलं पाहिजे, नक्की सांगितलं पाहिजे, डिरेक्टरशी आपल्याला बोललं पाहिजे. तेवढं आपलं नातं असलंच पाहिजे ऍज अ सोसायटी. योगेश, पण तू म्हणतोयस, मला एक सहज विचार असं वाटतंय की आता असे चांगल्या लोकांबरोबर तुम्ही कामं केलेली आहेत की ज्यांना विजन क्लिअर आहे आणि पिक्चर क्लिअर आहे की काय करायचं, पण काही अपवाद असू शकतील, काही अशी पण लोक असतील की तिथे गेल्यावरती तुम्हाला लक्षात आलं असेल की माती आहे. तर तेव्हा तुम्ही प्रयत्न केलेला आहे का कधी, किंवा करता का? ते प्रोजेक्ट चांगलं होण्यासाठी, कोणालाही पर्सनल नाही, पण तसं. तेजस, मी तुला सांगू का, हा मला वाटतं तुझा प्रश्न, हा अनुभव आय गेस सगळ्यांनाच आला असेल. योगेश, तेजस, रिद्धी सगळ्यांनाच आला असेल. तर पण मला असं वाटतं की ते माणसापेक्षाही ना, माणसाप्रमाणे बदलण्यापेक्षाही ना, सिनेमासाठी जसं योगेश म्हणतो ना की माणूस समोरचा कसाही असू देत, कोणी असू देत, तू ते कन्व्हे केलं पाहिजेस, तू ते सांगितलं पाहिजेस, हे मला वाटतं. माणूस कसा आहे, डिरेक्टर कसा आहे, जसं की जसं योगेश म्हणला, मागाच्याच प्रश्नाला आपण कंटिन्यू करतो की चांगले विजन्स असलेले डिरेक्टर्स बरोबर ही कामं केलेली. सो त्यांच्या बरोबर इनफॅक्ट त्यांना हे कन्व्हे करताना जास्त त्रास होतो, कारण त्यांचा एक माइंडसेट खूप ठरलेला असतो. तर ते ब्रेक करणं फार डिफिकल्ट असतं, की त्यांना कन्व्हे करणं, ब्रेक करणं म्हणण्यापेक्षा त्यांना कन्व्हे करणं आहे. पण तरी सुद्धा आपण हे केलं पाहिजे. आणि नवीन डिरेक्टर जरी असेल किंवा आपण असं म्हणू की ज्याची विजन क्लिअर नसेल अजूनही सिनेमा शूट करत असताना, तरी तेव्हा सुद्धा आपण त्याला हे डिस्कस केलं पाहिजे, त्याला सांगितलं पाहिजे. म्हणजे माणूस कसा आहे याच्यापेक्षाही सिनेमा चांगला होतोय ना, हे जास्त महत्वाचं. ओके. मी समीरचा जो प्रश्न आहे ना त्याच्यावर तुम्ही एवढंच म्हणेल की हे सगळं ना प्री प्रोडक्शन मध्ये आपण एरवीच करू शकतो. मला असं वाटतं की ते थोडं सेट वरती
हे जे काही एकूण वातावरण असतं त्या झोन मध्ये असताना मी म्हणलं मगाशी तसं की एक काही वेळापुरतं डिस्कशन होऊन ओके हे ठीक आहे, पण तू डिरेक्टर बरोबर वाद नाही म्हणणार मी, पण जर डिफरन्सेस असतील किंवा परसेप्शन वेगळं असेल कम्प्लीट ॲज अन असोसिएट म्हणून त्या एखाद्या पर्टिक्युलर सीनचं किंवा त्याच्यातनं जे काही बाहेर येते ते, तर प्री प्रोडक्शनला नक्कीच जेव्हा आपण स्क्रिप्ट वरती बसतो तेव्हा हे डिस्कस झालं पाहिजे आणि म्हणजे त्याच्यावरनं अजून काहीतरी वेगळं चांगलं पण येऊ शकतं किंवा दोन्ही म्हणजे आपण कन्व्हिन्स होऊ शकतो. कारण जसं योगेश म्हणलं की डिरेक्टरनी एक काहीतरी एक तो आपल्यापेक्षा +1 असतोच एरवीच, कारण तो ते सगळं घेऊन आला असतो. पण असंही कधी कधी होऊ शकतं की बाबा असोसिएटच्या सजेशन नंतर काहीतरी त्याच्यातनं एक वेगळं चांगलं किंवा डिरेक्टर पण बाबा असोसिएटनी चांगले काहीतरी दिले तर ते आपण इम्प्लिमेंट करू शकतो किंवा अशा झोन मध्ये त्या नोटवरती ते जाऊ शकतं. पण मग हे सगळं परत मी म्हणलेलंच आहे की स्क्रिप्ट वरचं क्रिएटिव्ह डिस्कशन हे त्यासाठीच महत्वाचं. केलेलं खूप बेटर. रिद्धी तुझा आन्सर पण आहे. येस अर्थात अर्थात मी म्हणणार होते की मला पण बोलू दे, नाही तर नाहीतर सेशन नंतर फोन कॉल. अजिबातच नाही, मी त्यांचा प्रश्न अनुत्तरित ठेवणार नाही, एवढंच होतं. मला एवढंच अशा म्हणजे माझे काही काही पर्सनल फेवरेट सीन्स असतात जे मला असं प्रत्येक स्क्रिप्ट मधनं वाटतं की हा सीन मला खूप आवडतो आणि मला खूप क्युरियोसिटी की हा सीन कसा शूट होतोय ह्याबद्दल. जेव्हा बऱ्याच वेळा असं होतं की ऑनसेट जाऊन शॉर्ट डिव्हिजन किंवा त्याचं स्टेजिंग केलं जातं, काही मुद्दा किंवा त्या सीनचा कोर डिस्कस केलेला असतो, पण त्याचं स्टेजिंग किंवा त्याचे जे एक्सप्रेशन आहे त्याचे शॉर्ट्स बऱ्याच वेळा ऑनसेट बदलू शकतात आपण ठरवलेल्यापेक्षा. त्या परिस्थितीचं भान थोडंसं ठेवून जर का मला असं वाटत होतं की मला ह्या वेगळ्या पद्धतीने दिसत होता किंवा वेगळ्या पद्धतीने मला व्हावं असं वाटत असेल तर मी एक हे असं का करताय किंवा जर का हे असं मी अशा वेगळ्या वेगळ्या मार्गांनी जाते की एक दोन जर का हे असं नाही केलं तर हिनी असं केलं तर वगैरे. पण त्यावेळी खूप वेळा तेव्हा म्हणजे आता समीर सरांचं त्यांना कळतं की काहीतरी वेगळं सुचवू इच्छिते, त्यामुळे त्यानंतर जर का वेळ असेल, परिस्थिती असेल, ऐकण्यासारखं असेल किंवा ते खूप शुअर असतील त्यांच्या तर ऐकून घेतात ते आणि त्यांचं म्हणतात की ठीक आहे हे बरोबर आहे, पण आता आपण हा असा करूयात. किंवा इव्हन बाकी डिरेक्टर्स पेक्षा पण मी जाऊन जस्ट माझं मत सांगते की मला असं वाटलेलं की हा सीन असा पण होऊ शकला असता, एवढं मी एक्सप्रेस करते. आणि बाकी नक्कीच तो सीन कसा होतोय आणि त्याचं पूर्ण फिल्म मध्ये त्या सीनचं वजन आणि त्याचं हे कसं पडतंय आणि ह्याची पूर्ण विजन एखाद वेळेस जास्त त्यांना असते, त्यामुळे मी पूर्ण बघते आणि तो अनुभव म्हणूनच घेते. आणि मग मला असं वाटतं की अगदीच तरी मला वाटलं की मी जे वाटत होते तोच सीन छान आहे, तर मी म्हणेन की मग ते तुम्ही माझ्या फिल्म मध्ये करेन. पण कारण ते त्यावेळी कारण आपल्याला तेवढ्या पुरतं त्या क्षणी ते वाटलं असतं, पण त्यांची प्रोसेस जास्त मोठी असू शकते, त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि मला असं झालेलं आहे की ह्या क्षणी मला असं वाटलंय, पण त्याच्या पुढच्या मागच्या गोष्टी जेव्हा लागतात त्याच्यावरचं म्युझिक येतं किंवा ज्या पद्धतीने डब केला जातो ह्या सगळ्या ह्याच्यावरून तो सीन तसा का ह्याचं उत्तरही मला मिळालेलं आहे, त्यामुळे मी तो पूर्ण अनुभव घेते. शेवटाकडे जाताना मंदार दादाने म्हणजे मंदार पटवर्धननी विचारले की ईपीचा स्ट्रेस येतो का शूटिंग चालू असताना तुम्हाला, सहज त्यांनी एक विचारलंय. मला असं वाटतं की नाही येत स्ट्रेस. याचं कारण असं आहे की बरेचदा म्हणजे आम्ही सगळ्यांनीच फॉलो केलेली प्रोसेस आहे की प्री प्रोडक्शनच्या वेळेला शूटिंग वरती जाण्याच्या आधी क्लिअरिटी इतकी असते प्रत्येक डिपार्टमेंटची. आणि आता बरेचदा असं होतं की अगेन पोस्ट अशी नसते ईपी म्हणून. आणि ती प्री प्रोडक्शनला जेव्हा आम्ही 4 गोष्टी डिस्कस करतो तर त्या जर एका पेज वरती जर आम्ही असू, ईपी असेल, आम्ही असू, सगळेच डिपार्टमेंट असतील, तर मला नाही वाटत की कुठल्याही व्यक्तीची पर्टिक्युलरली स्ट्रेस आला पाहिजे शूटिंग प्रोसेसमध्ये. आणि काही गरजेचं नाहीये ईपीचा स्ट्रेस खरं तर येणं. आणि बंदर सारखा ईपी असेल तर स्ट्रेस खरंच घ्यायची काही गरज नाही ऍक्च्युली. म्हणजे बंदरनी हा प्रश्न विचारलाय तर अवघडच आहे. ते म्हणूनच मी बोलताना सहजच असं ऍड केलं होतं की मला दादाचा हे लक्षात आला होता. सो त्या मला येतो बाबा कधी कधी. मला येतो त्यामुळे मला येतो, कारण ना कधी कधी असं वाटत असतं की
त्यांच्यापेक्षा कधी कधी आपल्याला माहिती असतं बघ की नाही जाते हाताबाहेर तर कळत अंदाज आलेला असतो, पण हे कसं करायचं आणि अर्थात म्हणजे ते आपण अन्सरेबल असतो आणि तरीही ते सगळं कर मला तर येत माझा स्वभाव आहे तसा पण हा, म्हणजे त्यामुळे मी आणि पण- मला तो नेहमी अंकुश पण लागतो म्हणजे जर का मी नाही घेतला ना तर खूप क्रिएटिव्हली वाहत जायची शक्यता असते आणि मग ठीक आहे करूया आता त्यामुळे म्हणजे जेव्हा शिफ्ट पाडत असते किंवा असं राहिलं असतं की आता पॅकअपचे 10 मिनिटं राहिलेत, 1 तास तुम्ही ओव्हरलॅप केलाय सगळा आणि ईपी असा जेव्हा हाताची घडी घालून तुमच्या सेटवरती मॉनिटरच्या मागे उभा राहतो म्हणजे थोडक्यात असं तेव्हा वाटतंय मला की परिस्थितीमुळे ईपीचा स्ट्रेस जास्त येतो येण्यात. त्याच्याही डोक्यात स्ट्रेस असतो, त्यालाही दिवसांचं गणित असतं आणि त्याचं पण एक गणित असतं अख्ख्या सिनेमाचं. ते गणित मोडलं नाही पाहिजे ही पण आपली जबाबदारी असते. त्यामुळे तो आला आणि त्याने हाताची घडी घातली की समजा भाई काहीतरी तो सांगायला आला की चला ना आवरा ना आता बस. नाही ते जसे आपल्याबरोबर त्यांचाही स्ट्रेस शेअर करत असतात म्हणजे बऱ्याच वेळा त्यांची कधीच अशी इच्छा नसते की नाही मिळू द्यावं पण काही याच्यामुळे ते पण येऊन आपल्याशी शांतपणे सांगतात की आपण नाही करू शकत होतो पण मला वाटतंय की असतो थोडा आणि असायला पाहिजे तेवढी क्लॅरिटी जर असेल ना ईपी आणि असोसिएट किंवा त्या यांच्यावर तर ते खूप बेनिफिशियल प्रोजेक्ट करतात. बरोबर. क्लॅरिटी असणं खूप महत्वाचं आहे की बाबा हे खरंच पॉसिबल नाहीये तर नाहीये मग त्याच्यामध्ये मग क्रिएटिव्हिटी आपल्याला त्याच्यावरती कॉल घेता येतो किंवा काही गोष्टी म्हणलं स्पेशल इक्विपमेंट पण ती पोस्टची म्हणजे काय म्हणतात रिस्पेक्ट आहे रिस्पेक्टफुल तो स्ट्रेस आहे बाकी वा तुम्ही खूप परफेक्ट सोप्या भाषेत आणि फिल्मशी रिलेटेड नाही फक्त असोसिएट डिरेक्टर असं आपलं टायटल असलं तरी तुम्ही फिल्मच्या आजूबाजूच्या इतक्या गोष्टींबद्दल खूप सोप्या छान पद्धतीने सांगितलंय. मला वाटतं की आत्ताच्या ह्या सीझन मध्ये असं छान सेशन की यस अरे तुमच्याकडनं काहीतरी ऐकायला मिळतंय असं खूप लोकांच्या त्याच्यावरती प्रतिक्रिया येतात किंवा मला व्हॉट्सअपवरती पण मेसेजेस येतात. तर मला यासाठी तुम्हाला थँक्यू म्हणायचंय की खूप जेन्युअनली तुम्ही खूप सोप्या भाषेमध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या. सो तर शेवटाकडे येताना काही 1-2 अगदी छोटे छोटे पटकन उत्तर देता येतील असे प्रश्न आहेत. त्याच्या आधी मी जनरल सांगू इच्छितो की बॅकस्टेज कनेक्ट नावाची एक वेबसाईट करण्याचं काम सध्या माझा मित्र भाग्येश रानडे आणि श्रीरंग खापर्डे आम्ही तिघं मिळून करतोय. तर त्याचा मागचा उद्देश असा आहे की स्टेजच्या मागे किंवा कॅमेराच्या मागे जी वेगवेगळी डिपार्टमेंट्स काम करतात आता सुरुवातीपासून जी तुम्ही नावं घेत होतात तसंच फिल्मशी रिलेटेड ही सगळी आहेत आणि नाटकाशी रिलेटेड पण आहेत. तो या सगळ्यांना एक त्यांचं डेडिकेटेड कुठला तरी प्लॅटफॉर्म असावा ज्याच्यावरती जाऊन ते लोक त्यांचं प्रोफाईल क्रिएट करू शकतील ज्याच्यावरती ते त्यांचं काम टाकू शकतील ते लोकांना काम मागू शकतील आणि छोट्या खेडेगावापासून ते मोठ्या शहरातली लोकांना काम देऊ शकतील अशासाठीचा एक ओपन टू ऑल आणि फ्री असा प्लॅटफॉर्म बिल्ड करण्यासाठीचं म्हणजे वेबसाईट बिल्ड करण्याचं सध्या काम चालू आहे. आणि त्याचा मागचा उद्देश आमचा एवढाच होता लास्ट लॉकडाऊन मध्ये थोडं असं लक्षात आलं की ओके काही प्रमाणात सरकारच्या अध्यादेखील जी वेगवेगळी डिपार्टमेंट्स काम करतात तर त्याच्याबद्दल त्यांच्याकडे काही लेखाजोखच नाही माहिती नाही. मी लाईट्स करतो असं जेव्हा मी सांगितलं माझ्या लोनच्या प्रोसेसच्या वेळेला तेव्हा बँकेतल्या प्रत्येक माणसाने मला विचारलं की म्हणजे काय करता म्हणजे काय बिझनेस आहे का तुमचा म्हटलं हो पण असं आहे. सो त्यांना माहिती नव्हतं म्हणजे ते माहिती असण्याचं खरं तर काही असं कारण नाही पण मला असं वाटलं की पण असावं लोकांना ऍटलिस्ट ह्यात काय कॅटेगरीज असतात काय गोष्टी घडतात कुठे कुठे कशा पद्धतीने कामं चालू असतात कुठल्या पद्धतीची लोक कामं करतात हे एका प्लॅटफॉर्मवरती असावं आणि नॉर्मल माणसांनी पण तिथे जाऊन बघावं की बाबा ह्या सेक्शनच्या अंडर ह्या एन नंबर ऑफ कॅटेगरीज काम करतात आणि त्याच्यात ही 10 लोक काम करतात. सो त्याच्यासाठीचा प्रयत्न आहे. सो तुमच्या माध्यमातून पण तुमच्या आपल्या फील्ड मधल्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. या महिना अखेरपर्यंत कदाचित ती वेबसाईट लाईव्ह होईल. सो तेव्हा तुमच्या सगळ्यांची पब्लिसिटीसाठी नक्की मदत लागेल. आणि बाकी म्हटलं तसं बॅकस्टेज ब्रॉडकास्टच्या या माध्यमातून असे वेगवेगळे डिपार्टमेंटची माहिती तुमच्यापर्यंत सोप्या भाषेत पोहोचवण्याचा आतापर्यंतचा प्रयत्न आहे. पुढच्या आठवड्यामध्ये 2 वेगळी सेशन्स होणार आहेत ज्याच्यात फिल्मच्या साऊंड या विषयीचं सेशन होणार आहे की फिल्मच्या
ऑन लोकेशन पासून ते फायनली चित्रपटगृहात तो दिसताना काय आवाज ऐकू येतो, त्याच्यासाठी अक्षय वैद्य, अनमोल भावे आणि गणेश फुके हे 3 जण असणार आहेत. ते त्या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याशी बोलणार आहेत. आणि दुसरा म्हणजे की कुठल्याही फिल्म किंवा एखाद्या प्रोडक्टच्या पब्लिसिटी आणि डिझाईनसाठी कशा पद्धतीने अगदी बेसिक पोस्टर डिझाईन असेल किंवा जसं आता टीजर येतात किंवा आता ट्रेलर्स येतात, पण आधीपर्यंत बऱ्याच वेळेला पहिल्यांदा फक्त एक पोस्टर यायचं आणि किंवा मला असं वाटतं अनेक वेळेला की आपण पोस्टर पाहून बऱ्याच वेळेला ठरवतो की हा चित्रपट बघायचा की नाही. तर ते कशा पद्धतीने प्रोसेस असली पाहिजे किंवा काय गोष्टी त्याच्याशी रिलेटेड असल्या पाहिजेत ह्याच्यावरती डिस्कशन करायला सौरभ चांदेकर, सचिन गुरव आणि भरत पवार की जो ह्या वा, सगळ्यासाठी स्वतः फोटोग्राफर पण आहे, पण तो ह्याच्यातला खूप महत्वाचा पार्ट आहे असं सचिनचं पण म्हणणं आहे आणि आमचं पण म्हणणं आहे. सो ते 3 जण असणार आहे. सो नेक्स्ट वीकेंडची सेशन्स पण नक्की अटेंड करा. आणि बाकी काय बोलायचं ह्याच्यात राजाने विचारलं होतं की जेव्हा तुम्ही तुमची इंडिव्हिज्युअल फिल्म डिरेक्ट कराल तेव्हा आधी ज्या लोकांना तुम्ही असिस्ट केलंय त्यांच्याबरोबर परत काम करायला आवडेल का? तर मला वाटतं तुमच्या सगळ्यांचंच उत्तर हो अर्थातच. हो हो असंच हो आहे. त्याला हो, हो. काही दुसरा हो. पाहिजे. म्हणजे अर्थात. त्यांनी जर विचारलं तर नक्कीच. वा मी तर अशी पण जाईन. नाही राजा बहुतेक पण फिल्म मला ही करतोय. सगळी लोक आवडतात म्हणून मी त्यांच्यासोबत काम करत असते. त्यामुळे त्यांचं आवडणं काही कमी होणार नाही. त्यामुळे मी वा, काम आणि लोक त्यामुळे वा, त्याचा छान छान. स्वतःच्या फिल्मने काही फरक पडेल असं वाटत नाही. सो आता एंड करताना एंड नोट वरती तुमच्या सगळ्यांकडनं नक्की ऐकायला आवडेल. असोसिएट डिरेक्टर्स हे सोडून द्या, इतक्या प्रोजेक्ट्स फिल्मशी रिलेटेड तुम्ही काम केलंय, तर खूप लोकांना प्रश्न असतो की काय करायचं आम्हाला म्हणजे तिथे येता येतं किंवा आम्हाला यायचं असतं. तसं काल सेशन्स होतं ऍक्टर्सचं, ललित, सिद्ध्या, आम्ही 3घही होते. सो मी त्यांना पहिला प्रश्न विचारला होता की 100 लोक आपल्या आजूबाजूला असली तर त्याच्यातल्या 101 लोकांना ऍक्टरच व्हायचं असतं. ते सोडून पण वेगळं काहीतरी असतं आणि ते किती महत्वाचं असतं हे जेव्हा कळेल तेव्हा आपल्याकडे अजून जास्त ह्या फील्डमध्ये प्रगल्भता यायला सुरुवात होईल असं मला वाटतं. तर तुमच्याकडनं एंड नोट वरती इन जनरल आता ह्या फील्डमध्ये नवीन येणाऱ्या लोकांसाठी काय असेल? योग्य. एक मुळात नाही. तेजस सुरू कर, तेजस. तेजस. Sorry. नाही मुळात म्हणजे डेडिकेशन हे पहिली गोष्ट आहे की ती लागते तुम्हाला आणि ती नसेल तर मग काही अशा इंडस्ट्रीमध्ये काम करताना पण खूप प्रॉब्लेम्स येतील. तर ते डेडिकेशन, पॅशन आणि आता ती पॅशन आणि डेडिकेशन हे दोन्ही तुम्हाला तुमच्या प्रोफेशन मध्ये हवंय का, हा एक खूप विचार सिंपल आणि प्लेन विचार करून त्याच्यामध्ये येणारा काहीच हरकत नाही. आणि हा मग तू जसं म्हणलं की काल ऍक्टर लोकांच्या हे झालं आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना हे करायचं असतं, तर माझ्या करिअरची सुरुवात तशी झाली होती, पण मला ती डिरेक्टर म्हणून ते जास्त चॅलेंजिंग वाटलं मला पर्सनली, कारण त्याच्यामध्ये सगळ्याच लोकांबरोबर कम्युनिकेट करण्याचा येतो आणि एका वेगळ्या लेवलवरती जाऊन ती प्रोसेस एन्जॉय करता येते. त्याच्यामुळे मग मी ठरवलं की आपण डिरेक्शन टीम मध्ये राजेशच्या जाऊ आणि मग आपण काम चालू करू. पण मग त्याच्याकरता मी म्हटलं तसं की डेडिकेशन, पॅशन हे मस्ट आहे आणि मग बाकी सगळ्या गोष्टी होत राहतात, पण ते असणं खूप गरज आहे. आणि दुसरं मला असं वाटतं की आपल्या इंडस्ट्री मराठी करता तरी तुमचं तेवढा कॉन्टॅक्ट पाहिजे तुमच्या, म्हणजे तुम्ही लोकांची ओळख वाढवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मला काम येईल, कामाचा फोन येईल त्याच्यापेक्षा मी जर दररोज 4-5 लोकांना भेटून काय आहे ओव्हरऑल, असं मला पर्सनली वाटतं की तेवढं कॉन्टॅक्ट असणं पण खूप गरजेचं आहे. ओके. तर तेजस म्हटलं तसंच की डेडिकेशन, कष्ट करण्याची तयारी पण आपल्याकडे खूप पाहिजे, की जी नवीन मुलांमध्ये खूप कमी जाणवते. हे माझं पर्सनल असेल, कदाचित बाकीच्यांना वेगळे अनुभव आले असतील. मला जे काय अनुभव आले त्याच्यावरनं की कष्ट करण्याची तयारी खूप पाहिजे. आणि जसं सेशन मध्ये योगेश मी एक मुद्दा मांडला होता की अनसर्टन्टी आहे या क्षेत्रामध्ये, या फील्डमध्ये. तर ती अनसर्टन्टीची मजा घेता आली पाहिजे, तर तुम्ही इथे या आणि काम करा, असं फार वाटतंय. रिद्धी? हा, तेजस मध्ये फक्त पेशन्स ऍड करा असं वाटतंय. डेडिकेशन, पॅशन आणि पेशन्स आणि डिटर्मिनेशन
4 गोष्टी असतील तर मला वाटतं इन जनरल कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही हे करू शकता. इथे फक्त येऊन बघा, आवडलं तर हे सगळं करा असंच मला वाटतंय. नाही तर नसेल आवडत तर योग्य वेळी बाहेर पडा. नाही, कारण योगेश. खूप खूप लोक अशी पाहिली आहेत आजूबाजूला की जी या क्षेत्रामध्ये आली आणि नंतर हे क्षेत्र सोडून गेली. खूप लोक आजूबाजूला हे बघितले. तर मुळात काय ना की हे फक्त ग्लॅमर आहे म्हणून इथं येणं आणि फक्त ऍक्टर आणि डिरेक्टर या 2 गोष्टींबद्दलचीच माहिती घेऊन इथे येणं हे जरा खूप फ्लॅशी गोष्टीने आपण ह्या इंडस्ट्रीमध्ये एंटर करतो असं मला वाटतं. या इंडस्ट्रीमध्ये जेवढा एखादा आर्टिस्ट कमवतो, अनेक वेळा असं होतं की त्याबरोबरच एखादा चांगला मोठा मेकअप आर्टिस्ट आणि एखादा आर्ट डिपार्टमेंटचा माणूस सुद्धा कमवतो किंवा चांगला एडिटर पण हा चांगल्या डिरेक्टरच्या आसपासच्या जवळपास जाऊ शकतो. चांगला कॅमेरामन पण डिरेक्टरच्या आसपासचं पेमेंट घेऊ शकतो. तर तुम्ही चांगलं काम करण्याच्या दृष्टीने इथे या. तुम्हाला काय करायचं हे मुळात ठरवून या. कारण आता आपल्याकडे इतकं शिक्षण या संदर्भातलं शिक्षण पण इतकं चांगलं अवेलेबल आहे. तर त्याचं शिक्षण घेऊन यायचा प्रयत्न केला तर मला वाटतं आणखी सोपं आहे. म्हणजे हल्ली अनेक वेळेला नात्यांमधनं प्रश्न फोन येतात की अरे आमचा मुलगा एकदम गोरा-गोमटा आहे. बघ तुमच्या फिल्म इंडस्ट्रीत हिरो म्हणून घेऊन टाका त्याला. तर म्हणजे असं नाही होत. मुळात असं नाही होत हे लोकांना माहितीच आहे. लोकांना असं वाटतं की काही नाही जमलं ना तर फिल्म इंडस्ट्री. तर असं नाहीये बॉस. इथं यायचं असेल तर त्याचा अभ्यास खूप मोठा आहे. त्याचं मॅनेजमेंट स्किल खूप मोठं आहे. त्याचं अंडरस्टँडिंग खूप मोठं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला करायला लागण्याचा स्वतःचा जो अभ्यास आहे तो खूप मोठा आहे, खूप जास्त आहे. तो करायची तयारी असेल तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये आलं पाहिजे. आणि या ओव्हरऑल ऍक्टर प्रोसेसमध्ये ऍक्टर म्हणा, तुम्हाला मेकअप आर्टिस्ट व्हायचंय, तुम्हाला चांगलं आर्ट डिपार्टमेंटमध्ये काम करायचंय, तुम्हाला डिरेक्शन टीम मध्ये काम करायचंय, सिनेमॅटोग्राफी टीम मध्ये काम करायचंय, एडिट टीम मध्ये काम करायचंय, ज्या कुठल्या क्षेत्रात काम करायचंय त्यासाठी ठरलं पाहिजे आधी की मला नक्की काय करायचं. फक्त हे अरे फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करू, ह्या चक्काचौंध अंडर येणाऱ्या लोकांना ह्या इंडस्ट्रीमध्ये कधीही टिकत नाहीत. म्हणजे असे अनेक असिस्टंट आहेत की जे आले, एक फिल्म केली आणि अरे बापरे, आता ते छान आयटी मध्ये आहेत, ते छान कमवत आहेत, ते मस्त हे आहेत. पण या इंडस्ट्रीत काम करत असेल तर उत्तम शिक्षण घेऊन या. पेशन्स, जसं रिद्धीने सांगितलं, पॅशन, या सगळ्या गोष्टी कॅरी करून या. तुम्हाला हे क्षेत्र करायचं, या क्षेत्रातला स्ट्रगल तुम्हाला एन्जॉय करायचा आहे, तो आवडला पाहिजे, तर तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये काम करा. गंमत जम्मत म्हणून काम करण्यासाठीची ही बाग नाही. या बागेत कामच करायला लागेल, भरपूर काम करायला लागेल. कारण हे अनुभव खूप येतात. अरे म्हणजे अनेक लोक असं म्हणतात बाहेरनं की अरे ते नाही का सैराट मध्ये नाही का दोघं नवीन पोरं आणि झाला की पिक्चर हिट. प्रत्येक ठिकाणी असं नाही होत, असं नसतं. अरे मी तर म्हणतो इव्हन प्रोड्युसरनी पण गंमत म्हणून यायला नाही पाहिजे. अरे हो 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 या क्षेत्रात येतात खूप सिरियसली या, खूप सिरियसली काम करण्यासाठी. आणि तुम्ही आलात ना तर तुम्हाला मजा येईल. याच्यातली निर्मिती, हे जे मूल्य आहे ना, ऑफिस मध्ये बसून 12 तास काम करण्यापेक्षा सेट वरती 13 तास घाम गाळणं आणि मरमर करणं, यातली क्रिएशन, ही जी प्रोसेस ना क्रिएशन, ती प्रोसेस फार कमाल आहे. आणि ती प्रोसेस एन्जॉय करता असेल तर या क्षेत्रामध्ये नक्की आला पाहिजे. क्या बात आहे. सो बघाशी मी म्हटलं तर शेवटाकडे, पण तो शेवट होऊ नये असंच वाटतंय. त्यामुळे तुम्ही इतके छान बोलताय. त्यामुळे वेळ 13 मिनिटं होऊ देत नाही तर 20 मिनिटं होऊ देत. छान बोलताय हे खूप महत्वाचं आहे असं मला नक्कीच वाटतं. त्यामुळे आणि ताई, एक खूप चांगली गोष्ट मंदार देशपांडेने विचारली की त्याच्याशी रिलेटेड बोलून करता येईल का. सो 2 गोष्टी बोलूयात आणि हे सेशन थांबूया. एक महत्वाची गोष्ट जी खूप लोकांनी विचारली की तुम्ही हे सगळे एक्सपिरियन्स आणि काय असलं पाहिजे या क्षेत्रात येण्यासाठी सांगितलं, पण फॉर्मल एज्युकेशन टाईप मध्ये नक्की काय घ्यायला पाहिजे ज्याच्याने तुम्हाला चांगला फायदा होईल. तर योगेश मला वाटतं सांगू शकेल चांगलं, कारण की तो स्वतः शिकवतो खूप ठिकाणी या विषयावर. सो प्लीज योगेश त्याच्याबद्दल सांग. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मंदारच्या. आता तर आपल्याकडे डिप्लोमा कोर्सेस अवेलेबल आहेत. बॅचलर इन मास मीडिया, मास कम्युनिकेशन हे कोर्सेस अवेलेबल आहेत. आणि मास्टर्स इन मास कम्युनिकेशन, मास मीडिया हे कोर्सेस अवेलेबल. बियॉन्ड दॅट आपल्याकडे एफटीआय आहे किंवा बाहेर आणि अनेक संस्था आहेत ज्याच्यात ते काम करतात. आणि पण अर्थात परत मला तेच म्हणायचं आहे की फक्त एक कोर्स केला म्हणजे तुम्ही या क्षेत्रामधले बाप झालात असं नाहीये.
म्हणजे जर तुम्ही एखाद्या ठिकाणी डिप्लोमा कोर्समध्ये सिनेमॅटोग्राफी घेतलं असेल किंवा मास्टर्स कोर्समध्ये सिनेमॅटोग्राफी घेतलं असेल, त्यानंतर बाहेर पडून तिकडनं तुम्ही एखाद्या चांगल्या मोठ्या सिनेमॅटोग्राफरला त्याच्या एखाद दोन 4-5 प्रोजेक्टसाठी असिस्ट करा, त्याच्या संदर्भातलं चांगलं काम बघा. सो शिक्षण घेणं का गरजेचं आहे, तर एक ट्रॅकवरती तुम्ही कदाचित येता. म्हणजे मी जेव्हा माझं मास कम्युनिकेशन सुरू केलं तेव्हा मला जायचं होतं ऍड अँड PR मध्ये बेसिकली. पण जेव्हा मी हे करत गेलो आणि मग माझा इंटरेस्ट मला वेगळा सापडला आणि मग मी इथे शिरलो. कारण मला आधी खरं तर रायटिंग मध्ये खूप इंटरेस्ट होता आणि मी रायटिंग मध्ये जाणार होतो. तर तुम्ही शिकायला लागला की तुम्हाला तुमचा इंटरेस्ट, तुमचा जॉनर कळतो, तुम्हाला तुमची थॉट प्रोसेस कुठल्या लेवलला काम करते हे कळतं. त्यामुळे शिक्षण घेणं गरजेचं आहे आणि शिक्षण घेतल्यानंतर कुठल्या तरी चांगल्या माणसाच्या अंडर ट्रेनिंग घेणं पण गरजेचं आहे. एकाच नाही, अनेक माणसांबरोबर. कारण हे क्षेत्र इतकं वर्सटाईल आहे, तुम्ही जितक्या लोकांबरोबर काम कराल तितकं तुमचं अपब्रिंगिंग चांगलं होणार आहे. कारण तुम्ही 4 वेगळ्या लोकांबरोबरची त्यांची प्रोसेस एक्सपिरियन्स करतात. त्यामुळे शिक्षण आहे, शिक्षण घेता येऊ शकतं. आणि मी म्हणतो नेहमी, माझा नेहमी म्हणतो की एखादा इंजिनियर कमवतो ना, मग आमचा पण असोसिएट कमवतो बरं का तेवढं. आमच्या पण इंडस्ट्री मधला माणूस कमवतो तेवढं. म्हणजे जेवढा इंजिनियरला महत्व देता ना, तेवढं आमच्या फिल्म इंडस्ट्रीचं शिक्षण करून आलेल्या माणसाला पण महत्व आहे, नक्की आहे. त्याचा रिस्पेक्ट आणि त्या मला गोष्ट असली तू पाहिजे. इंजिनिअरिंग म्हणलं म्हणून म्हणतोय, माझं आता काय डिरेक्शन किंवा असं काही मी काय फॉर्मल शिक्षण नाही घेतलेलं, पण मला फिजिक्स आणि या सगळ्या, मी केमिकल इंजिनियर, पण फिजिक्स आणि या सगळ्या गोष्टींमुळे ना मला टेक्निकल ज्या गोष्टी असतात ना, म्हणजे कॅमेरा आणि या सगळ्या ह्याच्या त्याला कळायला खूप मदत झाली. खूप पहिल्या फिल्मच्या मला त्या गोष्टी बऱ्यापैकी कळायला लागल्या होत्या. आणि योगेश म्हणलं तसं की ते शिक्षण घेणं इज ओके, पण प्रॅक्टिकल ऑन फील्ड जोपर्यंत तुम्ही तो एक्सपिरियन्स घेत नाही ना, करेक्ट, त्याच्याशिवाय मग तुम्ही शिकत नाही. जेवढं तुम्ही ऑन फील्ड एक्सपिरियन्स घ्याल त्याच्यावरनं तुम्हाला जास्त शिकायला मिळेल. वा. शेवटचा प्रश्न जो देशपांडे मंदारने विचारलाय की आतापर्यंत कुठली अशी डिझास्टरस सिच्युएशन आली होती आणि ज्याच्यावरती तुम्ही मात केलीत, तर म्हणजे चांगल्या याच्यावरती जर कुठलं प्रोडक्शन किंवा प्रोजेक्टचं नाव सांगितलं तर लोकांना रिलेट होईल, ती सिच्युएशन सांगितली तर असं काही असेल तर त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल आणि मग आपण सेशन थांबवू. डिझास्टर्स कुठला आहे की प्रॉब्लेम आला मेजर आणि तो असा सीनचा होता आणि मग तुम्ही त्याच्यावरती काय काम केलं आणि ते फायनल आउटपुट आलं किंवा अशा पद्धतीचं काय? फायनल आउटपुट असं एखादं डिझास्टर सीन विषयी असा पर्टिक्युलर नाहीये माझ्याकडे, पण माझ्याकडे एका म्हणजे सिनेमासाठी आलेला एक खूप मोठा डिझास्टर आहे. जसं मी एलिझाबेथ एकादशी जेव्हा फिल्म आम्ही करत होतो आणि आम्ही ती शूट करत होतो, जसं मी मगाशी म्हटलं तसं की आम्ही महिनाभर ते प्रोडक्शन तिथं करत होतो. सगळं शूट आम्ही पंढरपूरला केलं. फिल्म जेव्हा चालू झाली आणि अर्ध्यामध्ये आली होती फिल्म, तर तेव्हा काही कारणांमुळे, आधी कारण याच्यावरती सांगणं काही फार महत्वाचं नाही, पण काही कारणांमुळे आमचा जो प्रोड्युसर होता तो बॅकआउट झाला होता. आणि शूट चालू असताना परेश मोकाशींनी असं ठरवलं की फिल्म मी टेक ओव्हर करणार आणि मी करतो फिल्म. त्यासाठी मला काही दिवस लागतील, आपण शूट चालू ठेवूयात. आणि त्या प्रोसेस मधनं आम्ही तेव्हा जे गेलोय की जो पहिला प्रोड्युसर होता त्यांनी आमच्यावरती असं नाही, पण पर्टिक्युलर डिरेक्टरवरती किंवा अजून कोणावरती केस लावणं. त्याच्यानंतर मी आतापर्यंत जो खर्च केलाय तर त्यात तो मला परत द्या. ती जी सायकल आहे एलिझाबेथ मधली, जे महत्वाचा पार्ट आहे सिनेमाचा, तर ती माझ्या पैशातनं केली असो, ती माझ्या ताब्यात द्या. अशा खूप अडचणी आम्हाला तिथे आल्या होत्या शूट करत असताना. तेव्हा मगाशी जो तू एक प्रश्न विचारलास मंदार पटवर्धन, मी आणि मुंगळ्या मगाशी जो म्हणलो की मंदारकडनं हा प्रश्न यावा जरा अपेक्षित नव्हतं, तर त्यावेळेला मंदार पटवर्धननी खूप लास्ट मुवमेंटला त्याचं पुण्यातलं काम चालू असताना, नाही मंदार पटवर्धननी नाही, मंदार देशपांडेनी विचारला डिरेक्टर. मगाशी जो मंदार पटवर्धनचा तू एक ईपीचा लोड येतं का? हा, तर त्यांनी त्या पॉइंटला लास्ट मुवमेंटला पुण्यातली कामं संपून तिथे येऊन ती फिल्म टेक ओव्हर करून ती फिल्म ज्या पद्धतीने बाहेर काढली, म्हणजे त्या प्रोजेक्टमध्ये आम्ही वाटेल ते केलंय. म्हणजे आम्ही कुलप फोडण्यापासनं, आमचं सामान लपवण्यापासनं, सायकल लपवण्यापासनं, सायकलचं 2-3 दिवसाचं शूट कॅन्सल करून पुढे पोस्टपोन करून, कारण
माहित नाहीये, केस लागली होती, मंदार पटवर्धन नेऊन ती केस मिटवली. असं बऱ्याच सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे कुलप फोडलीत रे आम्ही. म्हणजे असं डिझास्टर झालेलं आहे. आणि त्याच्यातनं असा सिनेमा तयार झाला. तर ते फार भारी वाटतं आणि ते फार बरं वाटतं रे, की इतके सगळे प्रॉब्लेम्स आल्यानंतर एखाद्या निर्मितीच्या मागे केवढ्या गोष्टी घडतात लोकांना माहिती नसतं, आणि चांगल्या पण वाईट पण. म्हणजे ऍक्च्युली आम्ही कुलप फोडली होती ना. म्हणजे जिथे आमचं सामान होतं, जिथे कंटिन्युटी शीट्स असतात किंवा ज्या बाकी गोष्टी असतात, की त्या पेट्या मधनं आम्ही कुलप फोडून सामान काढून आम्ही ते सामान आमच्या एका रूम मध्ये लपवून ठेवणं, अशा अनेक गोष्टी झाल्यात त्या सिनेमाच्या दरम्यान. सो पण त्यानंतर हे असं प्रोडक्ट जेव्हा दिसतं तुम्हाला ना, तर तेव्हा फार मजा वाटते अरे. कोणाला अजून शेअर करायचा अनुभव? हा म्हणजे डिझास्टर अनेक प्रोजेक्टला येतात, पण आता मी नाव नाही घेत काही प्रोजेक्टची, पण एक प्रोजेक्ट होता जिथे आम्ही खूप मोठा क्रोमा लावला होता, अत्यंत मोठा क्रोमा लावला होता. हा ते काशीद घाणेकर मध्ये हे सांगू शकतो. आणि मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती जे ट्रक टर्मिनस आहे, जिथे पोर्ट आहे तिकडे आतमध्ये, आणि तिथे इतकी हवा आली, इतकं मोठं वादळ आलं की ते सगळं पडलं झडलं, ते क्रोमाचे मोठी मोठी कापडं फाटली वगैरे वगैरे. पण तरीही गोष्टी मॅनेज केल्या. त्यावेळेला शॉर्ट डिव्हिजन चेंज केल्या आणि अभिजित देशपांडे सर होते तेव्हा, आणि खूप खूप चांगल्या पद्धतीने त्याचा परत, म्हणजे मला वाटतं आम्ही 10व्या मिनिटाला आम्ही परत तयार होतो की आम्हाला शूट काय करायचंय. इतकं सगळं आमचं काम आम्ही इतकं सगळ्या प्रोसेस केल्या त्याच्या मागच्या, आणि वी वर रेडी. आणि त्याच्यानंतर फिल्म मध्ये अनेक सीन आहेत ज्याच्यामध्ये कोणाला अर्थात जे लॉंग शॉट आणि जे सगळं मोठं क्रिएट करायचं होतं ते नाही करता आलं, पण जे अपेक्षित इम्पॅक्ट होता तो इम्पॅक्ट अचीव्ह करता आला. अनेक ठिकाणी असं होतं. म्हणजे एका फिल्मला तर असं होतं की डिझास्टर अशी होती की डिरेक्टर मला म्हणाला की ते लाईट बंद करणार नाहीयेत का? म्हणलं म्हणजे नाही, ते लाईट्स असं म्हणायला लागेल ना आधी, तर तेव्हा ऑन करतील ना ते लाईट्स कॅमेरा ऍक्शनचं. तर इकडे हाही डिझास्टर होता. पण आणि अक्षय म्हणाल तसं अनेक प्रोजेक्टला असंही झालंय की गोष्टी म्हणजे एकदा तर असं झालंय की सीन आहे आणि ज्या घरात आम्ही सीन करणार आहोत बाहेरच्या ठिकाणी, तिकडे त्यांच्या घरामध्ये काहीतरी मयत झाली आणि असे इश्यू झाले. अशापासूनचे पण इश्यू होतात. किंवा एखादा ऍक्टर, उद्याचा ऍक्टर आहे, पहिला सीन लागलाय आणि तो आर्टिस्ट म्हणतो की नाही मी नाही येऊ शकत. म्हणजे एका ठिकाणी तर मला हे कारण मिळालं की उद्याच नेमकी गुरुजी म्हणलं चांगला मुहूर्त आहे आणि सत्यनारायणची पूजा ठेवली सकाळी घरामध्ये. देवाशपथ हा अनुभव आलाय. तर तो ऍक्टर नाही म्हणाला आणि रात्रीमध्ये तुम्हाला एखादा ऍक्टर मॅनेज करायला लागतो. सेटवरती त्याला अर्धा तास पाऊण तास आधी लवकर बोलवायला लागतं. त्याच्या मेकअप रूम मध्ये बसून त्याला त्याचा सीन 10 वेळा त्याच्याकडे रटून घ्यायला लागतो. तो सीन करून घ्यायला लागतो. असे अनेक मुद्दे होतात. अनेक वेळा असे डिझास्टर मोठे मोठे होतात. हे करायला लागतं. योगेश म्हणला तसं ना, अजून एक मला आलेला खूप मेजर एक्सपिरियन्स म्हणजे आम्ही जेव्हा व्हेंटिलेटर शूट करत होतो, व्हेंटिलेटर लाईव्ह हॉस्पिटलमध्ये शूट केलेली आहे. कुर्ल्यातल्या कोहिनूर हॉस्पिटलमध्ये आम्ही शूट केली. तर त्यावेळेला सीन चालू असताना पेशंट्स बघायला यायचे. तर आम्ही त्यांना जेव्हा मागे करायचो की जरा तुम्ही दिसताय कॅमेरात, तुम्ही थोडं प्लीज मागे थांबता का वगैरे वगैरे. तर तेव्हा ते आम्हाला ज्या पद्धतीने बोलायचं ना की आमच्या तिथे येऊन तुम्ही शूट करताय, तुमचा सिनेमा नाही. त्याच्यानंतर आम्ही शूट करतोय आणि अचानक एका बाजूला रडायचा आवाज चालू व्हायचा आणि लक्षात यायचं की त्या फॅमिलीतलं कोणीतरी जे वरती ऍडमिट होतं ते एक्सपायर झालं. मग त्या सिच्युएशनलाही आम्ही करून आम्ही ते शूट केलं. सो व्हेंटिलेटरचा हा एक्सपिरियन्स आहे. आणि आता इथे आशिष बेंडे असं म्हणला. आशिष बेंडे बाय द वे एलिझाबेथला असोसिएट होता. तर तो म्हणला की सेकंड युनिट बद्दल सांग. तर पंढरपूरमध्ये लोकांना शूटिंगची सवय नव्हती, सिनेमा माहित नसल्यामुळे. आणि जेव्हा रस्त्यावरती शूटिंग असायचं तर तेव्हा लोक सगळी उभी राहायची कॅमेराच्या समोर, की कॅमेराच्या समोर लोक उभी राहायची. तर मग तेव्हा काय करायचं, तर तेव्हा मी आणि अजून युनिट मधली काही लोक घेऊन जिथे सीन चाललाय त्याच्यापासून थोडस लांब अंतरावरती जाऊन आम्ही पथनाट्य असतं ना तसं पथनाट्य सादर करायचो. एक जो स्टीलवाला असायचा त्याला तो कॅमेरा घेऊन उभं करायचो आणि काय वाटेल ते बडबड करायचो रस्त्यावर. आणि तो कॅमेराही जरा इकडे वगैरे वगैरे. तिची गर्दी त्यांना वाटायचं शूट इकडे चाललंय आणि ती सगळी गर्दी तिकडे यायची आणि तिकडेच आमचं शूट कम्प्लीट व्हायचं. असंही आम्ही एलिझाबेथला केलं. त्याचा मला फायदा वेगळा झाला. लोक नंतर मला ऍक्टर समजू लागले पंढरपूरमध्ये. म्हणजे आशिष बेंडे वगैरे उन्हात शूट करतायत आणि मला छत्री मित्री मिळायची खुर्ची. केलीस की तू पण ऍक्टिंग? किती म्हणणार तो केलेस. ओके, मला एक काल बोलायला पाहिजे होता. हो
नाही मग बोल, कॉम्प्लेक्स सिद्धी असतात बोल. तिघांना. माझ्यावर दिला असं असता दिला असता ऐनवेळी आलेली संकट नाहीत, पण आम्ही एक नाळ नावाची फिल्म शूट करत होतो. म्हणजे आम्ही भंडारामध्ये खूप उन्हात शूट करत होतो, ऐन उन्हाळ्यात. आणि म्हणजे मी वाट बघते त्या फिल्मचं, जर का मेकिंग बाहेर येऊ शकलं तर. तिथे आम्ही गुगलवरती रेकी केली होती, ज्या नदीचं पाणी आटलंय साधारण तीच बघून, त्याच्या शेजारचं गाव बघून, आणि असं सगळं करून गेलो होतो. तर तिथे ना दुपारी ऊन करायचो आणि सगळ्या त्या खोऱ्यात शूट असायचं, आणि सगळ्यांचं वाळू तापलेली असायची. आम्ही सिंग साऊंड करत होतो, त्यामुळे आम्ही बूट आणि चप्पल घालून त्याच्यात जाऊ शकत नव्हतो, कारण कोणी चाललं तर त्याच्यात आवाज तयार व्हायचा. तर त्याच्यात पाय लोकांचे भाजत होते, सगळे पळत होते, सगळे जण असे एक एक पायावर उभं राहून राहून शूट करत होते. लोक चक्कर येऊन क्रू मधली पडत होती. श्री छोटा होता, 6-8 वर्षाचा होता तेव्हा. तर त्याला नीट ठेवणं, आपल्या स्नेहातही होत्या आमच्यासोबत, त्यांना चक्कर येत होती, तर आम्ही बैलगाडीतनं ऍक्टर्सला आणत होतो, त्यांना स्ट्रेचर सारखं बनवून त्यांचे कमीत कमी एफर्ट्स व्हावे यासाठी करत होतो. आपले स्पॉट बॉयज जे होते ते का बेस आमचा खूप लांब असायचा, तिथनं ते आमच्यासाठी टँक वगैरे आणायचे. 48 डिग्रीमध्ये आम्ही तेव्हा ते शूट करत होतो, आणि ते खूप जास्त टफ होतं. आणि त्याचे ते व्हिज्युअल्स आता सिनेमांमध्ये दिसतात की ते सगळं उन्हात ते कसे जात आहेत. आणि एकदा असं झालेलं की त्या नदीला जनरली एवढंच पाणी असायचं की चालत ती क्रॉस करू शकायचो. एकदा आमचा क्लायमॅक्सचं सीन होता आणि आम्ही गेलो, तर त्याच वेळी धरणाने पाणी सोडलं होतं आणि त्या नदीला भरपूर पाणी होतं. म्हणजे खरं तर म्हणजे ज्याच्यात त्याची आजी जाते आणि नागराजचं तिला तिकडे नदीतच आहे, त्या सीनसाठी आम्हाला कमी पाणी अपेक्षित होतं, पण त्याच दिवशी धरणाने पाणी सोडलं होतं आणि नदीत भरपूर पाणी तयार होतं. म्हणजे चालत ती क्रॉस होऊ शकत नव्हती. अशा काही काही गोष्टी आल्या, पण मग एक दिवस शूट आम्ही पुढे नेलं, की ते थोडं पाणी ओसरू देत मग आम्ही त्याच्यात जाऊन शूट केलं. त्यामुळे प्लॅनिंगचे जे करायचे होते, कारण तो सूर्यास्त दाखवायचा होता, सूर्य त्याच ठिकाणी असणं अपेक्षित होतं, आणि अशा सगळ्या त्या स्पेसिफिक काही काही गोष्टी हव्याच होत्या, त्या मेंटेन करण्यासाठी बरेचशी आमची तारंबळ झालेली. काही दिवसांनी तिथे नागराज सर आले, तर तिकडे गर्दी व्हायला लागली. आम्हाला नदी अख्खं ते खोरं कसं मॅनेज करणार ना, सगळी लोक तिकडे. आणि मग ते हीच डिझास्टर मॅनेजमेंट टेक्निक्स वापरून आता ते सगळं करण्यात आलं होतं. त्या घरांमध्ये जिथे शूट होतं तिथे पण रोज गर्दी व्हायला लागली, त्यामुळे त्या गर्दीत शूट करणं पण अवघड होत होतं. असे असतात सतत प्रत्येक अनपेक्षित हा तर किती भयानक आहे. पाटबंधारे खात्यापासून हे करायला पाहिजे की धरणात पाणी सोडू नका, आमचं हो हो, शूट नाही पुढच्या वेळी मी तेच आहे. केलं की यावेळी म्हणजे धरणात किती वाजता सोडतात, कुठल्या वारी हा किती हा वाजता सोडतात, किती सोडणार आहेत. मग नितीन सरांना सांगून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते सोडलं की नाही. आणि त्यांनी त्यावेळी नाहीच सोडलं जेव्हा त्यांनी सांगितलं होतं. हेही झालं की म्हणजे आज सकाळी 5ला सोडतो म्हणाले, पण आम्ही अंदाज लावला की 5ला पाणी सोडलं असेल तर 12 पर्यंत आम्ही तिकडे पोहोचू, म्हणजे संध्याकाळी शूट करता येईल. तर त्यांनी 5ला नाही सोडलं, त्यामुळे त्यांचेही जे प्रॉब्लेम होते तेही आपल्याला फेस करावे लागतात. तर म्हणजे करेक्ट. आम्ही एक आहे ना कॉलशीट म्हणून आमचा एक आता जस्ट एक महत्वाचा मुद्दा आहे, पण कॉलशीट बनवतो आम्ही. उद्या शूटिंग काय करणार आहोत आणि परवा काय सीन आहे, तर आम्ही कॉलशीट मध्ये मेन्शन करताना डिझास्टर मॅनेजमेंटचा जे भाग आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही जवळचं सेटच्या जवळचं हॉस्पिटल कुठलं आहे हेही मेन्शन करतो. कारण कुठेही कशी इमर्जन्सी येऊ शकते. आमच्या सेट या प्रोसेसमध्ये कॉलशीट आणि डीपीआर हा 2 गोष्टी फार महत्वाच्या असतात. कॉलशीट म्हणजे उद्या आपण काय शूट करणार, त्यासाठी काय काय गोष्टी करणार वगैरे. तर जवळचं हॉस्पिटल काय, सूर्यास्त आणि सूर्योदय याची वेळ काय, या गोष्टी सुद्धा आम्ही मेन्शन करून ठेवतो, कारण या गोष्टी सगळ्यांसाठी महत्वाच्या असतात. तर मला वाटतं थोडंसं मॅनेजमेंट आम्ही सुरू केलेलं असतं, पण ऐन वेळेला जे येतं त्याच्यामध्ये तर गोष्टी मॅनेजच करावं लागतात त्या रीतीने. मी ना वठार नावाच्या गावामध्ये रेल्वे ट्रॅक आहे, जो खूप हो. यूज नाही होत. तर तिकडे आम्ही पुणे बावन्नचा रेल्वेचा सिक्वेन्स शूट करत होतो. ते मला हॉस्पिटल लागलं नाही, पण हॉस्पिटलला तुम्हाला आठवतो किस्सा की लो अँगल शॉट होता आणि आपला डीओपी तेव्हा न्यूझीलंडचा होता, जेरमी नावाचा. तर तो उन्हामुळे एक तर वैतागला होता, आणि राजू म्हणून एक फोकस पुलर होता. तर राजू आणि कॅमेरा अटेंडंट तो अँगल सेट करत होते, बॅक बिग घेऊन लो अँगल सेट करत होते. आणि सेट झालं म्हणून ऍक्शन म्हणून सांगितलं. रेल्वे आम्ही रेंट वरती घेतली होती आणि ती आमच्या सांगण्याप्रमाणे ती पुढे मागे करत होती. ऍक्शन सांगितलं, ती निघाली तिकडनं. हे सगळे वरती आले होते. तो जो स्लोप असतो ना ट्रॅकच्या अलीकडचा, तिथे आम्ही सगळे वरती उभे होतो. आणि तेव्हा अटेंडंटला कळलं की कॅमेरा चालू नाही केला, म्हणून हा भाई उतरला
कॅमेरा चालू केला आणि कॅमेरा चालू करताना तो त्याचा एक पाय ट्रॅक मध्ये होता आणि एक बॉडी इकडे होती आणि आम्हाला दिसते ट्रेन तिथे जवळ आलेली. मग ते आम्ही साखळी करून त्याला वरती ओढला. पण दॅट वॉज एक अगेन बाबा तो कॅमेरा अटेंडंट पण डेडिकेशन एवढं की त्याला ते कळलं आणि शॉर्ट त्याची फेरी वाया जायला नको म्हणून त्यांनी डायरेक्ट उडी मारली आणि आम्हाला कळलंच नाही. मग तेव्हा कळलं गेल्यानंतर कळलं कॅमेरा चालू करायचा आहे. असे किस्से होत राहतात. एखादा किस्सा प्रत्येक सेटवरती मिनिमम होतो काही ना काहीतरी होतं. हा अशा प्रकारचे किंवा असं वा. जेवढी लोक तेवढे किस्से असतात. नाही पण ग्रेट, भारी. तुम्ही खूप सोप्या भाषेत हे सगळं एक्सप्लेन केलं, याच्याबद्दल सांगितलं. आपण ठरवलं होतं की आपण तास सव्वा तासच बोलूयात कारण की कदाचित जास्त कोणी ऐकणार नाही, पण जेन्युअनली लोक होती. आपण ऑलमोस्ट 2 तास याच्यावरती बोललो. तुम्ही खूप छान सांगितलं. तुमचे खूप खूप आभार परत एकदा. फॉर्मल नाही पण जेन्युअनली खूप थँक्यू. आणि ह्याच्याबद्दलची किंवा आधीची झालेली सेशन्स बघायची असतील तर युट्यूब वरती बॅकस्टेज ब्रॉडकास्ट बाय तेजस देवधर नावाचं माझं युट्यूब चॅनल आहे. सो त्याच्यावरती मी ती जनरल अपलोड केलेली आहेत. इंस्टाग्राम वरती IGTV आता काही झालेले सेशन्स आहेत आणि फेसबुकला पण पेज आहे आणि बॅकस्टेज कनेक्टचं पण पेज आहे. सो जिथे शक्य आहे तिथे नक्की फॉलो करा. हे तुम्हाला आवडत असेल होणारी सेशन्स तर नक्की त्याच्याबद्दल लोकांना सांगा आणि त्याच्यातून अजून काही एक्सपेक्टेड असेल तर प्लीज मला मेसेज करून सांगा. सो यांनी अजून जेवढा जास्त लोकांपर्यंत वेगवेगळे विषय पोहोचवता येतील आणि त्याचा रीच लोकांपर्यंत वाढेल हा प्रयत्न आहे. सो सगळ्यांना वन्स अगेन थँक्यू. मला इनफॅक्ट तुला मला सांगायचं की तू जो काय हा कार्यक्रम चालू केलास लास्ट सीझन पासून लास्ट लॉकडाऊन पासून सो दॅट इज खूप कमाल हे आहे. तू जे मगाशी क्रेडिट बद्दल बोलत होता ना ते क्रेडिट नाही पण हे अशा गप्पा ज्या आहेत ना मागे काय पडद्यामागे काय काय घडत असतं किंवा ते कसं घडवलं जातं किंवा पुढे घडतं ते कसं असतं असं तू ते जे करतोयस ते खूप मस्त आहे. माहिती जेन्युअनली मागचा सीझन अख्खा फॉलो केलाय. हा सीझन पण आता राहिले कालचे आणि परवा मागचा वीक मधला एपिसोड पण ते बघायला खूप मजा येते आणि आम्ही तुला थँक्यू म्हणतो ही ऑपॉर्च्युनिटी दिलीस. आम्हाला पण मजा आली. किस्सा ऐकताना पण मजा येते आणि आता लॉकडाऊन मुळे भेटताही येत नाही त्याच्यामुळे अजून जास्त मजा आली. थँक्यू नाही थँक्यू काय मला म्हटलं तसं जेन्युअनली असं वाटलं की हे लोकांपर्यंत पोहोचावं त्याच्यासाठीचा प्रयत्न आणि हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणलं तसं योग्या, वैखरी, सचिन, धवल, प्रतीक, वृषाली, सिद्ध्या मला या सगळ्यांनी प्रचंड हेल्प केली आणि त्या सगळ्यांबरोबर मी काही ना काहीतरी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मदत करत असतो. तसं सहज जाताना उगाच 1 मिनिट पटकन सांगतो. परवा प्लेबॅक सिंगर्सचं सेशन चालू होतं आणि रॅन्डमली माझं इंस्टाग्राम क्रॅश झालं. चालू असताना बंद पडलं. काहीच कळेल नेटवर्क होतं सगळं होतं बट ते माझा मित्र आहे आमचा धवल पाठक तर तो आणि मी ऑलमोस्ट 1.5 किलोमीटर अंतर आहे आमच्या घरावर. तर त्याला हे लक्षात आलं. सो त्याला वाटलं की माझं नेटवर्क गेलं किंवा समथिंग हॅपन. तर तो एवढ्या सगळ्या लॉकडाऊनच्या सिच्युएशन मध्ये सुद्धा डॉंगल घेऊन इथे आला. तर थांबला. ते चालू होतंय की नाही ह्याच्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला. सो मी म्हटलं तसं की हे गोष्टी कमेंडेबल असतात की कारण की तो स्वतः उत्तम फोटोग्राफर आहे. तो फोटोग्राफी करतो. सो त्याला पण याच्यातलं महत्व माहिती की ओके हे मिस झालं तर जेन्युअनली चांगले चालू असणाऱ्या गोष्टीला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर तसं आता ह्या बॅकस्टेज ब्रॉडकास्टच्या बॅकस्टेजला असे पण बरेच लोक काम करतात. त्या सगळ्यांना पण तुझे आणि तुझ्यासोबत काम करण्या सगळ्यांचेच आभार. थँक्यू चले आता जास्त फॉर्मल न होता बाय बाय सगळ्यांना. बाय बाय. मीटिंग सोडून फेसबुक लाईव्ह बंद करतोय. सो Okay. भेटूयात. बाय बाय. बाय, थँक्यू.